सो बेसिकली आपलं पार्टनरशिपचे एक छोटेसे 1-2 सम्स एंडचे राहिलेत. सो ते आपण पार्टनरशिप ऍडमिशनचे 1-2-3 सम एंडचे राहिलेत ते आपण लास्टला करू. जसं लास्ट टाइम आपण एका चॅप्टरचं पटकन लास्टला रिवाइज केलं. सो स्टार्टिंग आय विल स्टार्ट विथ अ न्यू चॅप्टर दॅट इज रिटायरमेंट. कारण एंडला करण्यात मजा नाही तो स्टार्टलाच करतो आणि मग टुवर्ड्स द एंड पार्टनरशिपचे जे काय सम्स राहिले ते आपण जस्ट डिस्कस करूया. ऍडमिशनचे पार्टनरशिप म्हणजे ऍडमिशनचे. रिटायरमेंट आता चालू करू. ठीक आहे. सो जसं तुम्हाला मी ऍडमिशन ऑफ पार्टनरचा एक फ्लो सांगितलेला आठवतंय, आपण एक स्टार्टिंगला एक फ्लो बघितला तिकडे तुम्हाला कळलं की 2 पार्टनर्स होते ए अँड बी आणि थर्ड पार्टनर यायचा ऍडमिशनचं बोलतोय मी आणि थर्ड पार्टनर आला सी. तर आपण मग सी येण्याच्या 2 एंट्र्या मारल्या, एक कॅपिटलच्या मारली आणि एक कॅपिटलची एंट्री मारली की बँक टू सी कॅपिटल आणि मग गुडविलची एंट्री मारली गेनिंग पार्टनर टू सॅक्रिफायसिंग पार्टनर फॉर द अमाऊंट ऑफ गुडविल ही बॉट. त्याने गुडविल नाही आणलं तरी पण ती एंट्री आपण मारायचो. तेव्हा आपण कन्सिडर करतो ऍज इफ द कॅपिटल इन्क्लुड्स गुडविल, विल डेबिट हिम एनिवेज. त्याच्यानंतर आपण जुन्या पार्टनर्ससाठी काही एंट्र्या मारल्या ए आणि बी साठी. पहिले त्यांना रिझर्व्ह ट्रान्सफर केले त्यांच्या ओल्ड रेशिओ मध्ये. मग आपण त्या दिवशी बॅलन्स शीट रिव्हॅल्यू केली. वी यूज द रिव्हॅल्युएशन अकाउंट जिकडे ऍसेटची व्हॅल्यू वाढली आणि लायबिलिटीज जर कमी झाले तर आपण रिव्हॅलला क्रेडिट केले. त्याच्यानंतर ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली किंवा लायबिलिटीची व्हॅल्यू वाढली तर कितीने वाढली कमी झाली त्याच्याने आपण रिव्हॅलला डेबिट केलं. मग आपण रिव्हॅल क्लोज करून जर क्रेडिट साईड जास्त असेल म्हणजे फायदा जास्त झाला असेल रिव्हॅल मध्ये तर प्रॉफिट आला, क्रेडिट साईड जास्त आहे. देन वी ट्रान्सफर दॅट टू पार्टनर्स, ओल्ड पार्टनर्स इन दर ओल्ड रेशिओ. आणि त्याच्यानंतर मग आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज केलं. जे काय बॅलन्स आले ते आपण बॅलन्स शीट मध्ये घेतले प्लस जे काय आधीचे ऍसेट लायबिलिटीज होते ते रिव्हॅल्युएशन साठी ऍडजस्ट करून आपण घेतले प्लस बँक बॅलन्स किंवा कॅश बॅलन्स जे काय आहे दॅट विल बी इन्क्रीज बाय द अमाऊंट ऑफ कॅपिटल दॅट द न्यू पार्टनर बॉट. असं आपण एक फ्लो करायचो ऍडमिशन मध्ये आणि या फ्लो नंतर आपल्याला अख्खा सम इझिली यायचा. आता रिटायरमेंट मध्ये काय होतं, रिटायरमेंट मध्ये एक पार्टनर सोडून चाललाय. तो स्टोरी कशी आहे की देर आर ऑलरेडी सपोज 3 पार्टनर्स एबीसी आणि त्यातून सी सोडून चाललाय. आता जेव्हा एक पार्टनर सोडून जातो त्याला त्याचं कॅपिटल द्यायला लागतं, त्याच्या कॅपिटल अकाउंट मधलं जे काही कॅपिटल त्याला द्यायला लागतं, त्याचा गुडविलचा शेअर त्याला द्यायला लागतो, रिव्हॅल्युएशनचे प्रॉफिट लॉस मधला त्याचा शेअर त्याला द्यायला लागतो, रिझर्व्हचा शेअर त्याला द्यायला लागतो. सो या 4 गोष्टी त्याला द्यायला लागतात. काय काय द्यायला लागतं, कॅपिटल, त्याचं जे काय कॅपिटल आहे फर्म मध्ये ते द्यायला लागतं त्याला, गुडविलचा शेअर तो मागणार सोडून चाललाय म्हटल्यानंतर, त्याच्यानंतर रिझर्व्हचा शेअर आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट्स किंवा लॉसेसचा शेअर तो मागणार. हे 4 गोष्टी त्याला द्यायला लागतील आणि मग तो जाणार. सो त्याच्यानंतर आपण त्याचं जे पार्टनर्स कॅपिटल मध्ये त्याचं जे कॉलम आहे त्याचं जे अकाउंट आहे ते क्लोज करतो. आणि इफ वी पे हिम इमिजिएटली तर टू बँक, इफ वी कॅनॉट पे हिम इमिजिएटली टू दॅट पार्टनर्स लोन अकाउंट विच विल अपियर एज अ लायबिलिटी. इतकं सिंपल आहे. ह्याच्यात एक लक्षात घ्या की ऍडमिशनच्या उलट होते की आपण तिकडे बघितलं की सी आला तर ऑब्विसली ही वॉज गेनिंग, ही वॉज गेटिंग अ न्यू शेअर आणि ओल्ड पार्टनर्स वर सॅक्रिफायसिंग. आता कसं होणार आहे की हा सोडून जो चाललाय तो सॅक्रिफाईस करतो, इज लिव्हिंग, तो इज सॅक्रिफायसिंग आणि जे उरलेले पार्टनर्स आहेत आता त्याचा जो शेअर आहे तो या दोघांना डिस्ट्रीब्यूट होईल, जो काय रेशिओ ठरवतील ते आता ओल्ड रेशिओ मध्येच जाईल. सो बेसिकली हा सॅक्रिफाईस करतोय, ते दोघं गेन करतायत, अपोजिट ऑफ ऍडमिशन. पण गुडविलची एंट्री सेम राहते, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. सो नॉर्मली आपण ऍडमिशन मध्ये काय एंट्री मारायचो की सी टू ए टू बी, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. कारण तिकडे कसं होतं की सी वॉज गेनिंग बिकॉज ही वॉज द न्यू पार्टनर, ए आणि बी वेर सॅक्रिफायसिंग. आता उलट होईल, ए बी टू सी होईल, ए बी टू सी, ए आणि बी विल गेन, सी विल सॅक्रिफाईस, जो चाललाय तो. सो दॅट इज द फ्लो. ह्याच्यावर आपल्याला अख्खा सम करायचा आहे. ऑब्विसली ओरली सांगणार नाही, लिहिलाय मी तो फ्लो तर तुम्हाला बघता येईल. ओके, रिटायरमेंट ऑफ पार्टनर्स स्टोरी आहे का, मग नंतर लिहून घ्या.
ओके, आधीच लिहू नका. ओल्ड सिच्युएशन आहे, ए बी आणि सी हे पार्टनर्स आहेत, रेशिओ 3:2:1 आहे. त्याच्यातला रिटायरिंग पार्टनर आहे सी, ज्याचा यू कॅन सी 1/6 शेअर आहे. 3 + 2 + 1 is 6. सो 1/6 त्याचा शेअर आहे. मुद्दाम 1/6 केलं, कारण ते इफ आय राईट 1/6 देन ते 1/6 केलं की इकडे हे येतं, 1 जून येतं. सो दॅट इज वाय आय हॅव रिटन 1/6. सो आता हा जर सोडून गेला, हा माणूस जर सोडून गेला, तर काय करायचं, त्याचा जो शेअर आहे ना, इफ दे हॅव नॉट सेड एनिथिंग की नवीन पार्टनरचा रेशिओ वगैरे काय, तर सरळ त्याच्या शेअरवर बोट ठेवायचं. 3:2:1. आता 1 वर बोट ठेवा. ए आणि बी चा रेशिओ राहतो 3:2. ओके, सो इफ दे डोंट से एनिथिंग, जस्ट कॅन्सल आउट हिज शेअर, बाकीचा रेशिओ तसाच राहील. सो ए आणि बी चा 3:2 आहे रिमेनिंग शेअर. क्लिअरली कळते, म्युच्युअल रेशिओ सेम आहे. इथे पण तोच रूल आहे. म्युच्युअल रेशिओ त्यांच्यातला सेम आहे, तर गेन विल बी सेम ॲज द ओल्ड रेशिओ. इथे आपल्याला गेन रेशिओ काढायला लागतो. पण गुडविलची जी एंट्री आहे, गेनिंग टू सॅक्रिफायसिंगच मारायची आहे, पण गेन रेशिओ मध्ये मारायची. गेन रेशिओ इज न्यू रेशिओ मायनस ओल्ड रेशिओ. पण अगेन म्युच्युअल रेशिओ जर जुन्या पार्टनर्स आणि कंटिन्यू पार्टनर्स सेम आहे, देन गेन विल बी सेम ॲज द ओल्ड रेशिओ. जसं आपला सॅक्रिफाईसचा कन्सेप्ट तोच आहे. सो इथे यू कॅन सी की 3:2:1 आहे. 1/6 सी गेला, सी गेला, सीचा जस्ट कॅन्सल करून टाका, उरलं काय 3:2. सो ए आणि बीचा शेअर आला 3:2, अनलेस दे से की नाव दे डिसाइड टू शेअर द प्रॉफिट्स इक्वली वगैरे असं काय असेल तर वेगळं होईल, मग 1:1 येईल. आता सीला काय काय द्यायला लागेल, तसं बोललो तसं कॅपिटल मागणार, तो रिझर्वचा शेअर मागणार, गुडविल मागणार, ऑब्व्हियसली गुडविलचा शेअर, आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिट्स मधला त्याचा शेअर. सो त्याचा कॅपिटल जे काय फर्म मध्ये आहे ते, रिझर्वचा त्याचा शेअर, रिझर्वचा 1/6, गुडविलचा 1/6 आणि रिव्हॅल्युएशन प्रॉफिटचा 1/6 किंवा लॉसेसचा 1/6, ते काय ते. सो पहिले रिझर्व्ह देऊ, तर रिझर्वची एंट्री ना, रिझर्व्ह टू ए टू बी टू सी, रिझर्व्ह टू ए टू बी टू सी, तिघांना डिस्ट्रीब्यूट करून टाकू. अनलेस दे से की फक्त सी लाच डिस्ट्रीब्यूट केले आणि अदर पार्टनर्स वांट टू कंटिन्यू द रिझर्व्ह, अदरवाइज विल जस्ट से टू ए टू बी टू सी. या रिव्हॅल्युएशन प्रॉफिट्स लॉसेसचा शेअर होणारच ना, बिकॉज ही इज देअर इन द फर्म ना, ही इज देअर. हा नवीन पार्टनर नाही, हा सोडून चाललाय, होता. सो ऍज ऑन रिव्हॅल्युएशन डेट ही इज ऑलरेडी अ पार्टनर. सो त्याचा जो काय लॉस शेअर आहे त्याला मिळणारच ना. सो एक्झिस्टिंग जे काय आहे त्याला सगळं मिळणार, त्याच्यात सगळ्यात त्याचा शेअर आहे. सो रिझर्व्ह साठी एंट्री काय येणार, रिझर्व्ह टू ए टू बी, अनलेस रेशिओ कसा आला हे बघ. आता मी तुला कसं सांगू, ए बी आणि सी चा ओल्ड रेशिओ आहे 3:1. ओके, आता सी सोडून चाललाय अँड दे से नथिंग, दे डोंट से एनिथिंग. ओके, की नवीन रेशिओ वगैरे काय असणार आहे, तर मग नुसतं सीचा जे पार्ट आहे ना त्याच्यावर बोट ठेवायचं, असं बोट ठेवायचं, सीचं जे 1 आहे ना त्याच्यावर बोट ठेवायचं, बाकी काय दिसतंय 3:2. सो एबीचा 3:2, अनलेस दे से की न्यू रेशिओ इज 2:1 वगैरे जे काय ते म्हणाले तर तसं. नाहीतर मग सरळ बोट ठेवायचं, जो 3:2 उरतो तो त्यांचा रेशिओ. ओके, इफ दे डोंट से एनिथिंग देन सरळ बोट ठेवायचं. सपोज इव्हन बी रिटायर झाला असता ना बी, तर बीच्या रेशिओवर बोट ठेवायचं 2 वर. 3:1 मध्ये ए आणि सी शेअर करतील, अनलेस दे से समथिंग, अनलेस दे से की नाव दे विल शेअर द रेशिओज प्रॉफिट्स इन 2:1 और 5:1 वगैरे असं असेल तर ते, नाहीतर मग सरळ बोट ठेवायचं. ओके, सो रिझर्व्हची एंट्री काय येणार, कॅपिटलची लास्टला एंट्री येणार, कारण सगळं दिल्यानंतर मग लास्टला त्याचं कॅपिटल अकाउंट सेटल करू. सो कॅपिटलची लास्टला एंट्री, पहिलं रिझर्व्ह विल ट्रान्सफर टू द हिज कॅपिटल. सो रिझर्व्ह टू ए टू बी टू सी, अनलेस दे से की फक्त सी ला शेअर करायचंय, सी ला रिझर्व्हचा शेअर द्यायचा आहे आणि ए बी विल कंटिन्यू द रिझर्व्ह इन द बॅलन्स शीट, तर मग फक्त सी ची एंट्री येणार, रिझर्व्ह टू सी. नाहीतर सरळ रिझर्व्ह टू ए टू बी टू सी, तिघांना डिस्ट्रीब्यूट करून टाकायचं. मग गुडविलची एंट्री, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग इन गेन रेशिओ. गेन रेशिओ कसा निघतो, न्यू रेशिओ लेस ओल्ड रेशिओ. का, कारण जे एक्झिस्टिंग पार्टनर असतील, जे कंटिन्यू करतील, दे विल गेन बिकॉज ही विल लिव्ह. ओके, कारण आधी कसं व्हायचं की आधी हा प्रॉफिट जो होता तो कसा जायचा, 3/6 ने जायचा, 3/6 2/6. आता 3/5 2/5 विच इज ऍक्च्युअली मोर दॅन 3/6 2/6 असं होतंय. सो दे विल गेन इन द सेम रेशिओ 3:2, कारण म्युच्युअल रेशिओ त्यांचा दोघांचा सेम आहे. सो ऍडमिशन मध्ये आपण काय करायचो, सॅक्रिफाईस रेशिओ काढायचो, कारण तिकडे कसं होतं की ओल्ड रेशिओ वॉज मोर दॅन द न्यू. कारण पार्टनर जेव्हा ऍडमिट व्हायचा तेव्हा दे यूज टू गिव्ह सम शेअर टू द न्यू पार्टनर. इथे काय हा सोडून चाललाय, त्यामुळे त्याचा शेअर आता ह्यांना मिळणार आहे.
सो गेन रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा, गेन इंटू सॅक्रिफायसिंग. मग रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट देऊन डायरेक्ट क्लोजिंगची एंट्री टाकली आहे मी इकडे. रिव्हॅल्युएशनची क्लोजिंगची एंट्री, रिव्हॅल्युएशनची एंट्री अज्युमिंग प्रॉफिट आहे. एंट्री विल बी रिव्हॅल्युएशन टू ए टू बी टू सी, ओल्ड रेशो 3:2:1. आणि लास्टला मग पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं, त्याचं म्हणजे सीचं. त्याला कॅपिटल अकाउंट त्याचं जे काय आहे ते सगळं रिझर्व्ह ट्रान्सफर करून, गुडविल ट्रान्सफर करून, रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट ट्रान्सफर करून क्लोज करायचं, इन्क्लुडिंग व्हॉट एव्हर कॅपिटल बॅलन्स वॉज देअर इन हिज बुक्स. द एंट्री विल बी सी कॅपिटल, द इमिजिएट पेमेंट टू बँक, अदरवाइज टू सीज लोन. एवढा फक्त फ्लो आहे, अख्खा चॅप्टर याच्यावर चालणार. हॅव यू अंडरस्टूड? मी तुम्हाला ज्या 4 गोष्टी बोललो, कॅपिटल, रिझर्व्ह, गुडविल, रिव्हॅल्युएशन शेअर. तो पहिला आपण रिझर्व्ह दिले, गुडविल दिलं, रिव्हॅल्युएशन शेअर दिला आणि मग कॅपिटल सगळं ऍड करून देऊन टाकलं. समजलंय सगळं? एक बेसिक फ्लो समजा, जेव्हा आपण ऍक्च्युअली करू तुला मग आयडिया येईलच. ओके, हा बेसिक फ्लो आहे. म्हणजे बेसिकली कुठच्याही सम मध्ये रिटायरमेंटच्या, सी टू इट दॅट यू गेव द रिझर्व्ह, यू गेव द गुडविल, यू गेव द रिव्हॅल्युएशन शेअर, आणि लास्टला यू क्लोज एव्हरीथिंग अँड कॅपिटल सकट ह्यांना सगळं देऊन टाकलं. बेसिकली रिझर्व्ह, गुडविल आणि रिव्हॅल्युएशनचा इफेक्ट कसा देतो आपण, वी ट्रान्सफर दॅट टू हिज कॅपिटल आणि नंतर मग कॅपिटल अकाउंट क्लोज करून कॅपिटल सकट त्याला आपण पे करून टाकतो. आयदर टू बँक, काय म्हटलं नसेल इमिजिएटली पेड असं नसेल वगैरे काय म्हटलं नाहीये. इफ दे हॅवंट सेड की ही इज इमिजिएटली पेड, तर मग लोन अज्युम करायचं लोन म्हणून, टू सीज लोन, अनलेस दे से दे पेड देम इमिजिएटली टू बँक, नाहीतर मग लोन. ओके, दिस इज द फ्लो, यू कॅन राईट डाऊन. हा नीट लिहून घ्या. आणि हा एक मिनिट थांबा. ऍडमिशन साठी ना, ऍडमिशनचं केवढं राहिलं तुम्हाला सांगतो. आय जस्ट शो यू काय राहिलंय, मग तुम्हाला तेवढी जागा सोडता येईल. जस्ट एक सेकंड थांबा. बिफोर यू राईट दिस, आय जस्ट शो यू व्हॉट इज लेफ्ट. हे लास्ट टाइम आपण केलेलं, ते गेन वाला तुम्हाला दाखवलं ना मी, आठवतंय गेन दाखवलेला, बी ला गेन होता वगैरे, आठवतं ना? या मी तेच सांगितलं की जे बाकी आहेत त्यासाठी जागा सोडा, कारण ते इझी वाले बाकी आहेत, त्यामुळे त्याच्यामध्ये जागा सोडू शकतो. वी कॅन डिस्कस देम लेटर. सो स्टार्टिंगला आय स्टार्टेड विथ रिटायरमेंट बिकॉज दॅट इज द न्यू पार्ट. ओके, सो आय थिंक आपण लास्ट टाइम एवढं केलेलं, हे 6 पर्यंत केलेलं आपण. एम आय राईट? 6 पर्यंत केलेलं लास्ट टाइम. हे गुडविल, तो गेन येत होता वगैरे, ते बी चा गेन येत होता. हा, सो हे तुम्ही केलं असेल. या, सो त्याच्यानंतर 7th फक्त राहिलंय. 7th राहिलंय जे फार इझी आहे. ओके, 7th इझी आहे. आणि 8th आणि 9th हार्डली काय आहेत, हे एका एंट्रीवरचे सम आहेत, 8th आणि 9th. ओके, सो तुम्ही एवढंच आहे. सो 3 सम फक्त छोटे छोटे बाकी, जे मी फक्त डिस्कस करीन, कारण त्याच्यामध्ये काही डेप्थ नाहीये. 6 आपण डिस्कस केला आणि तुम्ही होमवर्क केला. सो आय हॅड डिस्कस एव्हरीथिंग हिअर आणि तुम्ही ते होमवर्क करणार होतात. तर 7, 8, 9 हे 3 सम राहिले. सो केवढी जागा सोडायची बघा. 9 साठी तुम्हाला एक 3 एंट्रीचं जर्नल, वर्किंग आणि पार्टनर, सो 1 पेज लागेल. या, सो बाकी सगळे झालेत आपले. सो होमवर्कला कारण आपण सगळे डिस्कस केले आणि तुम्हाला येत होते. सो फक्त आता हे इझी वाले आहे, हे पण ऍक्च्युअली तुम्हाला येणार, याच्यात काही नाही, याच्यात हिडन गुडविलची ऍडजस्टमेंट आहे फक्त. सो हे पण तुम्हाला येणार. सो 9 साठी 1 पेज सोडा. ओके, आय एम टेलिंग यू हाऊ मेनी पेजेस टू लीव्ह रिटायरमेंट चालू करायच्या आधी. मग 8 तर एवढंच आहे. 8 साठी अर्धा पेज सोडा. आणि 7 साठी 1 पेज. तो एक काम करा, 3 पेजेस सोडून द्या. जस्ट लिव्ह 3 पेजेस. 3 पेजेस 3 सम साठी सोडा आणि मग रिटायरमेंटचा मी जो फॉर्मॅट दिला तो लिहून द्या. ते टुवर्ड्स द एंड आपण जस्ट फिनिश करून टाकू, त्याच्यात काही एवढं नाही राहिलं. जो तुम्ही लास्ट टाइम सम केला 6th, दॅट वॉज द लास्ट सम ऑफ ऍडमिशन ऍक्च्युअली. आता सगळे जे राहिलेत ते टाइमपास आहेत, जे आपण नुसतं वाचून डिस्कस करू शकतो. ओके, नाव राईट रिटायरमेंट आफ्टर लिव्हिंग 3 पेजेस.
आणि मग आपण रिटायरमेंटचे सम्स करूया. म्हणजे कुठल्या टॉपिकशी? विच टॉपिक्स आर यू सेइंग? आता सध्या तरी आपलं कसं वीकेंड बॅच आहे ना, सो वीकेंड बॅच मध्ये सध्या तरी अकाउंट चालू आहे. सो अकाउंट्स एक पॉइंट झाल्यानंतर मग आपण सब्जेक्ट चेंज करू शकतो. सध्या तरी आपलं अकाउंट चाललंय, सो वी कॅन गो बाय वन सब्जेक्ट ऍट अ टाइम. करेक्ट. सो अकाउंट आपलं चांगलं चाललंय, चांगल्या स्पीडने चाललंय. सो अकाउंटचा एक पार्ट बऱ्यापैकी झाला की मग आपण सब्जेक्ट चेंज करू शकतो. Yes, leave 3 pages and then copy this. The 3 pages are for admission. तुम्हाला आतापासूनच मला वाटतं बाकी टॉपिक्स पण म्हणजे लेक्चर चालू करायचं वाटतं. तसं असेल तर मग आपल्याला फुल आठवडा लेक्चर ठेवायला लागतील इफ यू वॉन्ट लाईक दिस. पण तुझा 12वीचा तुमचा अभ्यास पण आहे ना? या म्हणून असं आपण वीकेंड ठेवलंय ना, नाही तर तुमच्या 12वीच्या याच्यावर इम्पॅक्ट पडेल. ऍट द सेम टाइम कसं आहे की दुसरी गोष्ट कशी आहे की आता ऑक्टोबर आहे, आता नोव्हेंबर फक्त राहिलाय, मग डिसेंबर पासून सगळे दिवस. कारण लॉजिक कसं असतं की 12वीचे जे 12वी तुमचं चालू आहे बरोबर, सो आता डिसेंबर पासून परत मग तुमचं प्रिलिम्स आणि त्याच्या सगळी तयारी सुरू होईल तुमची. सो आता असं वाटतंय इझी की आपण करू, पण नंतर ते तुम्हालाच जड जाईल. तर त्याच्यामुळे आपण वीकेंड ठेवलाय आणि नंतर मग तुमची एक्झाम झाली की मग फुल फ्लेज होईल. पण आपलं अकाउंटचं खूपच चांगल्या स्पीडने चाललंय. या ते बोलायला सोपं आहे आणि इट्स अ गुड थिंग, इट्स अ गुड थिंग म्हणजे आय लाईक इट की तुम्हाला आवडतंय, म्हणजे तुम्हाला एक इंटरेस्ट क्रिएट झाला विच इज अ गुड साईन. ते पण खूप महत्वाचं आहे. सो तुम्हाला जर अजून इंटरेस्ट वाटतोय म्हणजे इट्स अ गुड साईन, चांगलं आहे, म्हणजे तुला आवडलंय ते. फक्त कसं आहे की एकदम अति करायला गेला तर प्रॉब्लेम पण होऊ शकतो. आता कसं
थोडा थोडा डोज मध्ये तुम्हाला मिळतंय, त्यामुळे तुम्हाला मजा पण येते. यू आर लव्हिंग इट. पण एकदम मध्ये रोज फुल फ्लेज झाला की मग तुम्हाला ते घशाशी येईल, असं इथपर्यंत येईल. असं मग 12वी पण नाही, हे पण नाही, असं दोन दगडावर पाय ठेवल्यासारखं होईल. म्हणून आपल्याला स्लो अँड स्टडी जायचं. म्हणतात ना, स्लो अँड स्टडी विन्स द रेस. जास्त स्पीड वाढवला की ऍक्सिडेंट होऊ शकतो. सो वी आर ऑन ट्रॅक. मस्त चाललंय आपलं. इनफॅक्ट तुमचा चांगला स्पीड आहे. ऍज कम्पेअर टू अदर बॅचेस आय हॅव टॉट, तुमचा स्पीड चांगला आहे. सो जसं चाललंय तसं आय थिंक चांगलं चाललंय. आणि जर तुम्हाला हवंच असेल तर आपण एक करू शकतो, मी एक करू शकतो की फायदा असं काही करू शकतो की, पण तरी पण असं म्हटलं नोव्हेंबर संपेल आणि मग डिसेंबरला तुमचा हे की एक लेक्चर इकॉनॉमिक्सचं आठवड्यात किंवा 2 लेक्चर इकॉनॉमिक्सचं असं मी काहीतरी चालू करू शकतो, जर इफ यू वॉन्ट. पण कसं आहे ते तुम्हाला बघायला लागेल, तुम्हाला कसं जमतं, सगळ्यांना कसं जमतंय. आता बोलायला ठीक आहे, पण जसं प्रिलिम जवळ आली किंवा परत गडबड, असं सगळं होऊ शकतं. तर असं असेल तर वी कॅन, इफ यू आर ओके विथ इट, तर पाहिजे तर आपण इकॉनॉमिक्सचं वन्स अ वीक वगैरे असं काहीतरी करू शकतो. म्हणजे ऍडिशनल तुम्हाला एक सब्जेक्ट हवा असेल तर वी कॅन स्टार्ट विथ दॅट. इकॉनॉमिक्स माझ्याकडे दुसरे एक सर आहेत, ते शिकवतात. इज वन ऑफ द बेस्ट फॉर इकॉनॉमिक्स. तुम्हाला आवडतील ते पण. तसं आहे, फक्त तुम्हाला तो एक दिवस एक्स्ट्रा काढायला लागेल. तसं तर सगळे तुम्ही जर कूल असाल तर आपण तसं काही वर्कआउट करू शकतो. हे तर आपलं चालू राहील. आणि मला तर वाटतं की बाय द टाइम, ओके, मग आय एम ओके, मला काय प्रॉब्लेम नाही. हा, म्हणून मला असं वाटलं की यू गाईज माइट बी थिंकिंग लाईक दॅट. आता चांगलं चाललंय रे, चांगलं चाललंय, म्हणजे मस्त पोझिशन आहे आपली, आणि टचवूड अशी राहील. मला तर वाटतं की ज्या ह्याच्याने आपण चाललोय, म्हणजे तुमचं डिसेंबर फर्स्ट वीक मध्ये राहील आपलं अकाउंट संपलंही असेल तर असंच गेलो तर. सो वन बिग सब्जेक्ट जो तुमचा आहे, जो आपला आधीच सॉर्ट झालाय आणि चांगल्या ह्याच्याने. आणि मॅथ्स तर देव सरच शिकवणार आहे. या तेच, म्हणजे जिथपर्यंत इट्स फन ना, तर मजा आहे. नाही तर मग ते कसं होतं, सजा व्हायला लागते, मग ते घाण होतं. या या ऍब्सोल्युटली. सो इट्स अ गुड सिग्नल की वाटतंय तुम्हाला अजून, इट्स अ गुड थिंग. पण आपण स्लो अँड स्टडी, नंतर ते हळूहळू वाढूच ना आपण. आणि परत कसं आहे, तुमची 12वीची पण परीक्षा आहे, तर ते तर आहेच, दॅट इज अनअवॉइडेबल सर्कमस्टान्सेस आहेतच तुमच्यासाठी. तर तुम्हाला 12वी पण फोकस करायला पाहिजे. तो स्टेप बाय स्टेप, स्टेप बाय स्टेप. ओके, सो झालं असेल तर सांगा मला. हो, ते तर आहेच. ते आता काय सांगता येत नाही, ते यावर्षी काय आपण प्रेडिक्ट करू शकत नाही. जेव्हा होईल तेव्हा होईल. ओके. होपफुली विथ द फॉलिंग केसेस असं म्हणजे दिसतंय की तुम्ही जर चार्ट बघितला आपल्या कोरोनाचा, तर तो पडतोय आता. म्हणजे ऑक्टोबर स्टार्टला 1-1 लाख दिवसाला येत होते. आता इट हॅज कम डाऊन टू लाईक 35,000 40,000, असं कमी कमी होतोय. सो होपफुली इट कम्स डाऊन मोर बाय डिसेंबर एंड. सो बघू आता काय. आणि तिथपर्यंत काय वॅक्सिन बिक्सिन आलं तर हो, आपलं सगळं चांगलं आहे ऍक्च्युली. आणि इंडियन्स तर बिंदास आहेत. म्हणजे इंडियन्स आता कसं आहे, पोटासाठी वगैरे लोक बिंदास बाहेर पडायला लागलेत. कारण शेवटी कसं आहे, लोकांना घरी खायला नाहीये. सो पीपल आर लाईक की जाऊ दे, म्हणजे उपाशी मारण्यापेक्षा काम करून मरू, असं झालंय. पीपल आर वर्किंग, बाहेर पडा, रिक्षा टॅक्सी सगळं चालू आहे. तर बसेसमध्ये एवढीच गर्दी आहे जेवढी आधी असायची. सो पीपल आर वर्किंग, फक्त मास्क लावून फिरतात. ऑप्शन नाहीये ना, तो हळूहळू ते ओपन होईल. होपफुली बाय नेक्स्ट इयर विल बी नॉर्मल. आता काय काय कंट्रीज मध्ये नॉर्मलसी आली, जसे तायवान मध्ये आता तरी 100 days होऊन गेले की सगळं नॉर्मल आहे वगैरे असं. सो ऑस्ट्रेलियामध्ये पण बऱ्यापैकी नॉर्मल आहे. होपफुली आपलंही होईल. बट वी आर लिव्हिंग हिस्ट्री बेसिकली, की वी कॅन टेल आपले फ्युचर जनरेशन की आम्ही तेव्हा पॅन्डेमिक मध्ये होतो. या ते वेस्ट मध्ये वगैरे सेकंड वेव्ह झाली आहे, त्यांचं तिकडे वेगळंच आहे. पण वेस्टचं ना वेगळंच आहे त्यांचं काहीतरी, म्हणजे बेसिकली दिस पॅन्डेमिक हॅज एक्सपोज द स्टुपिडिटी ऑफ द वेस्ट. म्हणजे अमेरिकन्स किती मूर्ख आहेत वगैरे, हे सगळं जास्त आता बाहेर यायला लागलंय. कारण हे लोक मास्क घालत नाहीत. युके मध्ये पण तसंच काहीतरी आहे. सो रोज बाहेरून मागवणार, बाहेर खाणार वगैरे, असं त्यांचं
केस कापायला जातील वगैरे, म्हणजे बिंदास, विदाऊट प्रोटेक्ट हे मास्क वगैरे एनिथिंग. त्यांचं जरा ते वेडेपणा खूप आहे तिकडे. रॅली बिली काढणार मध्येच, ह्युमन राईट्सच्या वगैरे, म्हणजे ते जरा फनी आहेत. त्याच्यामुळे तिकडे काय अमेरिकन्स आणि आता ते वेगळेच नाही, कारण आधीच ते वीक आहेत, दे आर वीक. इंडियन्स कसे रफ अँड टफ आहेत पहिल्यापासून. होपफुली इंडियन्स आर बेटर, आणि मला वाटतं इंडियामध्ये हर्ड इम्युनिटी डेव्हलप व्हायला लागली. सो हर्ड इम्युनिटी म्हणजे आतापर्यंत जे पॅन्डेमिक्स होऊन गेले ते सगळे हर्ड इम्युनिटीनेच गेले, म्हणजे लोक शेवटी इम्युन झाले एका पॉईंट नंतर, आणि आता असं वाटायला लागले होऊ शकेल. फ्रान्स, युरोप वगैरे मध्ये बघितलं, युरोपमध्ये, युके, फ्रान्समध्ये किंवा युएस मध्ये वगैरे त्यांचा चार्ट असा खाली वर गेलाय असा, म्हणजे युके मध्ये तर असा फ्लॅट होता चार्ट आणि एकदम शूट झाला याच महिन्यात. या आणि हळूहळू ते जाईल, म्हणजे असं वाटतं, कारण आता ऑलरेडी जगतायत लोक, पीपल आर वर्किंग. पण ऍक्च्युली असं म्हणतात की वॅक्सिन पेक्षा मास्क जास्त बरा, असं म्हणतात. म्हणजे आता आपलं वॅक्सिन इज अवर मास्क असं झालं. ओके, झाले सगळ्यांचं. पण एक लक्षात घ्या, आतापर्यंत लाईफ मध्ये ज्या कोणी ग्रेट लोक, जी कोणी ग्रेट लोक मोठी झाली आहेत ना आता, म्हणजे जी कोणी लोक ग्रेट म्हणून तुम्ही ओळखता, म्हणजे फॉर एक्झाम्पल शेक्सपियर. शेक्सपियर इज फेमस फॉर हिज प्लेज अँड ऑल. तर 17th सेंचुरी का जेव्हा कधी तो होता, 15th-17th सेंचुरी मध्ये जेव्हा कधी तो होता, तेव्हा पण असाच एक प्लेग आलेला. तेव्हा पण त्यांच्याकडे क्वारंटीन करायचे, क्वारंटीन घरी, सगळे घरी असायचे, तर तेव्हा तर काय मेडिसिन्स वगैरे पण नव्हते, तो मेला तर मेला असं. तर क्वारंटीन मध्ये शेक्सपियर रोट हिज बेस्ट प्लेज, त्याच्या लाईफचे सगळ्यात बेस्ट प्लेस त्याने क्वारंटीन मध्ये लिहिले. सेम फॉर न्यूटन. न्यूटन केम अप विथ हिज बेस्ट थिअरीज इन क्वारंटीन. सो जे मोठे मोठे लोक होऊन गेलेत ना, क्वारंटीनचा त्याने खूप फायदा घेतलाय. असे अजून खूप आहेत केसेस, पण हे दोन फेमस आहेत. क्वारंटीनचा त्याने खूप फायदा घेतला. सो बेसिकली असं म्हणतात की अशा क्रायसिस सिच्युएशन मध्ये जी ग्रेट लोक होतात ती अपॉर्च्युनिटी शोधतात. दे मेक द मोस्ट ऑफ अ क्रायसिस. सो एक कोट आहे की डार्क टाइम्स, आता जे टाइम्स आले दे आर डार्क. डार्क टाइम्स आर टाइम्स ऑफ ग्रेट अपॉर्च्युनिटी. डार्क टाइम्स आर टाइम्स ऑफ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर मेन ऑफ ग्रेट स्टेल्थ. सो अशा टाइम्स मध्ये जी लोक आहेत जे नंतर ग्रेट होणार असतात, दे मेक द मोस्ट ऑफ सच अपॉर्च्युनिटीज. अशा वेळी कसं असतं की अख्खं जे वर्ल्ड आहे ते रिसेट होतं, रिसेट बटन दाबल्यासारखं असतं. सो दे मेक द मोस्ट ऑफ इट. पॉलिटिकल गव्हर्नमेंट कोलॅप्स होतात. हिटलरने काय केलं, हिटलरने तेव्हा क्रायसिस होता, तेव्हा द 1929 ग्रेट डिप्रेशन, त्याचा पुरेपूर फायदा घेऊन त्याने अख्खी जर्मनी टेक ओव्हर केली. सो विचार करा याच्यावर, तुम्ही काय अपॉर्च्युनिटी ह्याच्यात शोधू शकता. इफ यू आर ग्रेट मॅन, यू विल सी अन अपॉर्च्युनिटी. ओके, सो गोइंग बॅक, आता हे तुम्हाला कळलेलं आहे फ्लो, रिटायरमेंट. ओके, आता हाच फ्लो आपल्याला प्रॅक्टिकली अप्लाय करायचा आहे. तुम्हाला आता सगळं माहिती झालंय. एकदा तो फ्लो समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की काय करायचंय. ओके, आता इट विल फ्लो लाईक एनिथिंग. तुम्हाला फ्लो कळलेला आहे, सांगितलंय काय फ्लो आहे. तो द सम विल फ्लो लाईक एनिथिंग, ही माझी गॅरंटी आहे. ओके, दिस इज द सम. इथे अगेन रिव्हॅल्युएशन आपण बनवू शकतो, किंवा रिव्हॅल्युएशन जागी पीएनएल ऍडजस्टमेंट म्हटलं तर ते बनवू शकतो. पार्टनर्स कॅपिटल, बॅलन्स शीट.
हे तर आपलं फिक्स आहे. सो या सम्स मध्ये ऍज वी सॉ रिव्हॅल्युएशन आहेच किंवा पीएनएल ऍडजस्टमेंट त्यांनी सांगितलं ते बनवू. पार्टनर्स कॅपिटल पाहिजे आपल्याला आणि बॅलन्स शीट, न्यू बॅलन्स शीट आफ्टर द रिटायरमेंट. ओके, सो लेट्स सी व्हॉट दे हॅव सेड. A and B are partners in the business sharing profits and losses as A 3/5, B 2/5, म्हणजे 3:2. Their balance sheet as on 1st Jan 2015 is given below. So ही balance sheet दिलेली आहे. Partners capital, reserve, trade payables, plant machinery, inventories, trade receivables, balance at bank, cash in hand. सो आपल्याकडे बँक बॅलन्स आहे तो आपण बँकच्या ट्रान्झॅक्शन करू, म्हणजे जे काय पेमेंट करायचे तर पायदर बँक थ्रू करू. इफ दे से दे हॅव पेड, अदरवाइज टू लोन. सो काय करू आपण, रिझर्व्ह तर ट्रान्सफर करू पहिले जुन्या पार्टनर्सला ए बी. आणि कोण रिटायर होते बघूया. बी रिटायर्स फ्रॉम द बिझनेस ओइंग टू इलनेस अँड ए टेक्स इट ओव्हर. ऍक्च्युली हा पार्टनर सोडून चाललाय आणि फक्त ए राहतो, म्हणजे ऍक्च्युली इट इज कन्व्हर्टिंग टू अ प्रोप्रायटरशिप. त्याचा काय फरक पडत नाही, एंट्री सेमच राहतील. The following revaluation was made. Goodwill of the firm is valued at 25,000. त्याने फर्मचं गुडविलच दिलंय 25,000 आहे. सो तुम्हाला गेनिंग टू सॅक्रिफायसिंग करायला लागेल. आता इकडे गेनिंग सॅक्रिफायसिंग खूपच सोपं आहे, कारण क्लिअरली हे बघा, बी जो 2/5 वाला आहे सोडून चाललाय. सो त्याचा अख्खा शेअर कोणाला मिळणार, ए ला मिळणार. सो त्याचा 2/5 ए लाच मिळणार, कारण एच उरलाय फक्त. सो जो बीचा सॅक्रिफाईस आहे तो एचा गेन आहे. सो 25,000 जे आहे इंटू 2/5 करायचं, 10,000. गुडविल ऑफ बी टू बी गिवन इज 10,000. एंट्री विल बी ए टू बी, गेन इन टू सॅक्रिफायसिंग. काय करायचीच गरज नाही, कारण एकटाच गेन करतोय आणि हा एकटाच सॅक्रिफाईस करतोय. सो 25,000 इंटू 2/5, 10,000ची एंट्री येणार, कारण बीचं गुडविलचा शेअर इज 10,000. त्याचा शेअर किती आहे, 2/5. गुडविल इज द ऑफ द फर्म इज 25,000 इंटू 2/5 इज बी शेअर, ए टू बी. सो पहिलं रिझर्व्ह टू ए टू बी करा 3:2 मध्ये. मग गुडविलची एंट्री येणार ए टू बी 10,000. मग रिव्हॅल्युएशनचे ऍडजस्टमेंट्स म्हटले प्लांट अँड मशिनरी डेप्रिशिएट, इन्व्हेंटरी डेप्रिशिएट, डेबिट मारू. प्रोव्हिजन फॉर डेट्स इज रेज्ड अगेन्स्ट ट्रेड रिसिवेबल्स ॲट 5%, हे पण डेबिट मारू. आणि डिस्काउंट रिझर्व अगेन्स्ट ट्रेड पेबल्स, हे ट्रेड पेबल्सने आपल्याला डिस्काउंट दिलंय, सो क्रेडिट करू रिव्हॅल्युएशनला. आणि मग ते क्लोज करून जो काय प्रॉफिट लॉस येईल, इथे लॉस येईल कारण डेबिट जास्त आहे, लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल. मग त्याच्यानंतर आपण पहिलं बीचं क्लोज करू, आणि त्याने म्हटलं नाही पे केलंय का, तर टू बीज लोन करून टाकू. जर्नलाइज द अबाउट ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ द फर्म अँड क्लोज द पार्टनर्स अकाउंट्स ॲज ऑन 1st जानेवारी. गिव्ह ऑल्सो द ओपनिंग बॅलन्स शीट ऑफ ए. आता बॅलन्स शीट बनवायच्या म्हटल्यानंतर यू नीड अकाउंट्स. सो जरी पण त्याने जर्नल म्हटलंय, आपण सगळंच बनवू. या इकडे त्याने पीएनएल ऍडजस्टमेंट वापरलंय या सम्स मध्ये, पुढच्या सम मध्ये रिव्हॅल्युएशन वापरलंय, तर आपण पण पीएनएल ऍडजस्टमेंट अकाउंट वापरू इन्स्टेड ऑफ रिव्हॅल्युएशन. यू कॅन यूज एनिथिंग अनलेस दे स्पेसिफाय की हेच वापरा. आता इथे वापरले म्हणून आपण तेच वापरू, सो दॅट तुम्हाला नंतर तुमचा आन्सर मॅच होईल. ओके, so what I want now is make a P&L adjustment. I'll tell you how to make it. तसं रिव्हॅल्युएशन करताना P&L adjustment करा. पार्टनर्स कॅपिटल विथ 2 पार्टनर्स आणि एक जर्नल बनवा. बॅलन्स शीट आपण लास्टला बनवू, तसं आपण नेहमी करतो. ओके, सो व्हॉट आय नीड इज एक P&L adjustment बनवा. इट विल लुक लाईक दिस. हे बघा, असं एक P&L adjustment बनवा. एक सेकंड शो यू. पार्टनर्स कॅपिटल असं बनेल ए बी, आणि पीएनएल ऍडजस्टमेंट आणि बनवलंय की नाही इकडे कुठे. हे रिव्हॅल्युएशन अकाउंट आहे तसंच बनवा, फक्त कॉल इट पीएनएल ऍडजस्टमेंट, कारण या सम मध्ये त्याने तसं ते म्हटलंय, तर विल ऑल्सो कॉल इट पीएनएल ऍडजस्टमेंट. ओके, सो एक पीएनएल ऍडजस्टमेंट अकाउंट बनवा. एक पार्टनर्स कॅपिटल बनवा, नॉर्मल पार्टनर्स कॅपिटल, जसं 2 पार्टनर्सचं, जसं इकडे आहे तसं 2 पार्टनर्सचं बनवा. आणि जर्नल बनवा एक. ओके, एवढं बनवा, मग आपण एकत्र चालू करू. बॅलन्स शीट आपण लास्टला करतो ना, आता काय गरज नाही. बॅलन्स शीट आपण लास्टला बनवू. बॅलन्स शीट जस्ट रिपोर्ट आहे, टोल्ड यू, ते आपण लास्टला आपण काढतो. पीएनएल ऍडजस्टमेंट दॅट इज नथिंग बट रिव्हॅल्युएशन. इथे आपण पीएनएल ऍडजस्टमेंट बोलतोय. सो मेक अ पीएनएल ऍडजस्टमेंट अकाउंट, जसं नॉर्मल रिव्हॅल्युएशन करू तसं.
आणि पार्टनर्स कॅपिटल बनव आणि एक जर्नल बनव, एक पेज. सो एका पेजवर पी एन एल ऍडजस्टमेंट आणि पार्टनर्स कॅपिटल घे, 2 पार्टनर्स, आणि एका पेजवर जर्नल घे, एवढं कर आणि झालं की मला सांग. रेडी, चालू करे. ओके. ओके, आता आपण काय करूया, आपण लेजर मध्ये पोस्ट करत जाऊ आणि साइड बाय साइड एंट्री मारत जाऊ. ओके, तर पहिला एक काम करा, कॅपिटल मध्ये बॅलन्स ट्रान्सफर करून टाका, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन क्रेडिटला, आणि रिझर्व्ह पण त्यांना ट्रान्सफर करून टाका. बाय रिझर्व्ह करा कॅपिटल मध्ये. सो कॅपिटल मध्ये क्रेडिटला येणार बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 20,000 15,000, आणि बाय रिझर्व्ह 3:2, 15,000 इन द रेशो 3:2. आणि त्या रिझर्व्ह ट्रान्सफरची एंट्री पण जर्नल मध्ये घ्या, रिझर्व्ह टू A to B. कॅज्युअल फ्लो एकदम, कीप इट कॅज्युअल ओनली. ट्रान्सफर कॅपिटल अकाउंट, ट्रान्सफर रिझर्व्ह, आणि रिझर्व्हची एंट्री येणार. बॅलन्स ट्रान्सफरची काही एंट्री येत नाही, रिझर्व्हची एंट्री येणार, रिझर्व्ह टू A to B जर्नल मध्ये. नरेशन वगैरे सोडून द्या, त्यानंतर आपण ते ब्युटिफिकेशनचा पार्ट आहे, नंतर वाचता येतो. ते झालं की गुडविलची एंट्री मारायची. तो गुडविलची एंट्री पहिली वर्किंग नोट मध्ये लिहून घ्या की गुडविल ऑफ बी किती आहे, 25,000 इंटू 2/5 10,000, त्याची एंट्री येणार A to B 10,000. ती पोस्ट करा. जो फ्लो तुम्हाला दिलाय तोच फॉलो करतो आपण. रिझर्व्ह झालं, आता गुडविल. गुडविलचं कॅल्क्युलेशन लिहा. गुडविल कसं आलं बीचं, 25,000 इज द फर्म्स गुडविल टू 2/5, सो 10,000 इज हिज शेअर, गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. इथे काय गेन रेशो काढायची गरजच नाही, बिकॉज ए इज द गेनर. जेवढा शेअर बीचा होतो तेवढा एला मिळतोय. सो A to B 10,000. सो पार्टनर्स कॅपिटल मध्ये ए डेबिट होते, ऑन द डेबिट साइड इन राइट डाउन 2B इन A column, B क्रेडिट होते ऑन द क्रेडिट साइड
write down buy A in B column. त्याची एंट्री जर्नल मध्ये पण येईल. आपण जर्नल करतोच ना, सॉरी, जर्नल मध्येच एंट्री लिहा A to B. वर्किंग मध्ये पण लिहायची गरज नाही, डायरेक्ट जर्नल मध्येच A to B लिहून टाका. वर्किंग फक्त खाली ब्रॅकेट मध्ये लिहा 25,000 into 2/5. I forgot we were making the journal. ते झालं असेल तर मग पुढे रिव्हॅल्युएशनचे ऍडजस्टमेंट्स आहेत. सो वी आर कॉलिंग इट द P&L ऍडजस्टमेंट. तो ते करून टाका. P&L ऍडजस्टमेंटचे ऍडजस्टमेंट करून टाका. डेबिट क्रेडिट क्लोज करून प्रॉफिट लॉस किती आहे तो बघा. ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल. एवढं करा आणि मला सांगा मग. संपला अजून काय? नथिंग इज लेफ्ट. Discount is basically creditors are giving you discount. So creditors was a discount मिळतं, it's again credit P&L adjustment. A discount reserve against trade payables. So we are expecting the trade payables to give us a discount. तसं provision for doubtful debt असतं, तसं provision for discount ही करू शकतो. If you expect a discount in the future, so that will help us. That is a फायदा. So we credit P&L adjustment. क्लोज करा P&L adjustment. प्रॉफिट का लॉस, आय थिंक लॉस आहे. सो क्लोज करून बाय AB होईल. AB मध्ये डेबिट जाईल पार्टनर्स कॅपिटल मध्ये टू P&L adjustment. $4,500 लॉस. डिस्ट्रीब्यूट कर 3:2 मध्ये. ओके, लेट मी चेक. या 4,500 इज करेक्ट. आता डिस्ट्रीब्यूट कर 3:2 मध्ये बाय AB. 60-40, 60%, 40%. इतकं लाईटली करायचं. हे सगळे सम एवढं लाईटली करायचे आहेत ना, असं रिलॅक्स होऊन करायचं. नो स्ट्रेस. स्ट्रेस आला म्हणजे काहीतरी चुकतंय समजायचं. व्हेरी गुड. डिस्ट्रीब्यूट कर बाय AB. ऑफकोर्स मी दिलेली ना एंट्री. AB टू रिव्हॅल, AB टू P&L ऍडजस्टमेंट. मी तुला प्रॉफिटची दाखवलेली एंट्री आपल्या फ्लो मध्ये आहे बघ. या
ए बी टू P&L ऍडजस्टमेंट. सो रिव्हॅलला P&L ऍडजस्टमेंटला जे काही डेबिट झालं त्याची एंट्री येणार, क्रेडिट झालं त्याची एंट्री येणार, प्लस क्लोजिंगची एंट्री येणार, 3 एंट्री येणार. मी फक्त क्लोजिंग दाखवलेली तुम्हाला. दॅट इज अंडरस्टूड. सो 3 एंट्र्या P&L ऍडजस्टमेंटच्या येतील. ते झालं की मला सांगा. मग आपण समच्या क्लायमॅक्स मध्ये येतो. आता बी क्लोज करून नथिंग इज सेड, तो बी इज लोन करायचं. अनलेस दे से बी इज पेड. नाही नाही, दे आर नॉट सेड ना, सो त्याच्यामुळे टू बीज लोन. आता बी चं क्लोज करून टू बीज लोन करा आणि ए चं क्लोज करून, ए चं पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून टू बॅलन्स कॉल डाऊन. अनलेस दे ऍक्च्युअली से की ही वॉज पेड, वी अज्युम की लोन. क्लोज पार्टनर्स कॅपिटल पहिलं बी ला क्लोज करा, जो रिटायरिंग आहे त्याला क्लोज करा पहिलं. टू बीज लोन, कारण ते आर नॉट सेड की इमिजिएटली पे केलंय का. आणि बाकीचं ए चं जे आहे टू बॅलन्स कॉल डाऊन. 29,200 is correct, I guess. 29,200 is correct. Yeah, it is correct. बी कॅपिटल टू बीज लोन ही एंट्री पण मारायला लागेल. आणि ए चा बॅलन्स 16,300 विच इज ऑल्सो करेक्ट. व्हेरी नाईस. आता फक्त राहते बॅलन्स शीट, जी बनवायला आपण एक्सपर्ट झालोय. ओके, त्या एक एंट्री येणार, ही एंट्री येणार, क्लोजिंगची एंट्री येणार, बी टू बीज लोन, बी कॅपिटल टू बी लोन, ही एंट्री तुम्हाला जर्नल मध्ये मारायला लागेल. दॅट इज अवर लास्ट एंट्री फॉर द सम. मग बॅलन्स शीट बनवायची, आणि क्लोजिंग जो बॅलन्स आहे तो ए चा, त्याची काही एंट्री येणार नाही. बॅलन्सची एंट्री नसते. ओके, झालंय सगळ्यांचं? सगळ्यांचं झालं असेल तुम्हाला सांगतो बॅलन्स शीट कशी बनवायची. ओके, एंट्री झाल्या असतील सगळ्या. लास्ट एंट्री विल बी टू बीज लोन. एक्सलंट. आता बॅलन्स शीट बनवताना काय करणार? कॅपिटल फक्त ए चं येणार, जे आता तुम्ही काढलं. या व्हेरी गुड, ए चा बॅलन्स बरोबर आहे. सो आता कॅपिटल अकाउंट जेव्हा बॅलन्स शीट मध्ये टाकाल, कॅपिटल अकाउंट मध्ये फक्त ए येणार 16,300. मग त्याच्या खाली बीज लोन विल अपीयर एज अ लायबिलिटी 29,200. ट्रेड पेएबल्स दिसणार, लेस द डिस्काउंट. प्लांट मशिनरी लेस द डेप्रिसिएशन, डायरेक्ट नेट करून घेतलेली चालेल. इन्व्हेंटरी लेस द 15% रिव्हॅल्युएशन. ट्रेड रिसिवेबल ऑल्सो लेस द RDD. बँक बॅलन्स सेम राहणार, कॅश इन हँड सेम राहणार, बिकॉज वी हॅव नॉट पेड एनिथिंग. सो व्हॉट विल चेंज? कॅपिटल अकाउंट मध्ये फक्त ए दिसणार, एचा जो बॅलन्स आलाय तो. मग बी लोन दिसणार ऍज अ लायबिलिटी. रिझर्व्ह वोंट बी देअर, कारण आपण ते डिस्ट्रीब्यूट केले. ट्रेड पेएबल लेस डिस्काउंट. प्लांट मशिनरी लेस डेप्रिसिएशन. इन्व्हेंटरी लेस 15%. ट्रेड रिसिवेबल लेस RDD. Bank balance, cash in hand, same. Finish it.
ओके, व्हेरी गुड. 50 to 850 टॅली होते म्हणजे बरोबर असावं. परफेक्ट, बँग ऑन, व्हेरी गुड. बॅलन्स शीट बनवायची ना एक आर्ट असते, लक्षात ठेवा. ती आर्ट तुम्हाला यायला लागणार. जसं आता आपण डिस्कस केलं बॅलन्स शीट. दॅट इज द वे यू मेक बॅलन्स शीट. जी तुम्ही हळूहळू शिकताय आता. ओके, सगळ्यांचा टॅली, क्या बात आहे. व्हेरी नाईस. सिम्पल, व्हेरी सिम्पल. वाटलं का सम करतोय? करेक्ट, एकदम इझिली आपण संपवलंय. आणि प्लस आपण एक्स्ट्रा गोष्टी पण केल्या. आपण जर्नल आणि विचारलेलं फक्त जर्नल आणि बॅलन्स शीट. आपण पीएनएल ऍडजस्टमेंट आणि पार्टनर्स कॅपिटलही बनवलं, तरी आपलं फास्ट झालं. या, व्हेरी गुड. ओके, वन मोर. FGK, where partners sharing profits and losses at the rate or in the proportion 2:2:1. So FGK, where sharing profits and losses in the ratio 2:2:1. K, जो third partner है, he wants to retire on 31st December. Given below is the balance sheet of the partnership as well as other information. कॅपिटल अकाउंट दिले. इकडे थोडंसं ना वर खाली झालंय फक्त, की एफ चं जे कॅपिटल आहे ते हे 1,20,000 जरा वर गेलंय. जी चं 80 आहे, के चं 60 आहे, रिझर्व 10,000 आहे आणि ट्रेड पेएबल 50,000 आहे आणि टोटल इज 3,20,000. थोडं वर खाली झालं, लक्षात ठेवा. मग सन्ड्री फिक्स्ड ऍसेट्स आहेत 1,50,000, इन्व्हेंटरीज आहेत 50,000, ट्रेड रिसिवेबल आहेत 70,000, त्याच्यामध्ये बिल्स रिसिवेबल 20,000 आहेत आणि बँक आहे 50,000. ओके, त्याच्यानंतर काय म्हटलंय की एफ अँड जी अग्री टू शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2. सो आपलं ते मगाच चालणार नाही की केच्या शेअरवर बोट ठेवा आणि 2:2 एफजीचं होईल, असं नाहीये. कारण त्याने डिसाईड केलं त्यांचा शेअर आता चेंज होतोय, 3:2 होतोय. सो अशा केसमध्ये तुम्हाला गेन रेशो काढायला लागेल, कारण त्यांचा म्युच्युअल रेशो चेंज होतोय. आधी त्यांचा 2:2 होता, आता 3:2 झालाय. सो यू हॅव टू कॅल्क्युलेट द गेन रेशो. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ द गुडविल इज टेकन ॲट टू बी 50,000. सो फर्मचा गुडविल त्याने व्हॅल्यू केलाय 50,000. सो जो रिटर्निंग पार्टनर आहे के, त्याचा शेअर आहे 1/5. आधीचा शेअर बघा 2:1. सो त्याला 1/5 शेअर म्हणजे 10,000 गुडविल त्याला द्यायला लागेल, तेवढं नक्की. त्याच्यानंतर सन्ड्री फिक्स्ड ऍसेट्स आर रिव्हॅल्यूड अपवर्ड, हे पीएनएल ऍडजस्टमेंटला आपण क्रेडिट करू. इन्व्हेंटरीज बाय 10,000, इन्व्हेंटरी पण 10,000 ने वाढले, हेही क्रेडिट करू.
So I think we are looking for a P&L adjustment profit. Bills receivable dishonor 5,000. Okay. F फक्त गेन करतोय. ओके, यू आर सेइंग ओके. होऊ शकतं. ओके. मग आपल्याला F2K करायला लागेल. ओके. आणि G चा गेन नाहीच आहे, 0. आधी काय होता 2/5, आता पण 2/5. करेक्ट आहे. युअर राईट. परफेक्ट. ओरली पण आपल्याला कळू शकतो. येस, युअर राईट. सो F2K होणार. येस, बरोबर. सो F2K 10,000 स्ट्रेट अवे. ओके. त्याच्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड 5,000 आहे. आता ह्याच्यामध्ये बघा 20,000 ट्रेड रिसिवेबलचा जो 70,000चा बॅलन्स आहे त्याच्यामध्ये 20,000 चे बिल्स आहेत. ते 5,000 डिसऑनर झाले ऑन 31st December 2015 but not recorded in the books. Dishonor of the bill was due to insolvency of the customer. आता तुम्ही बिल्स रिसिवेबल केलेलंच आहे. आता बिल्स रिसिवेबल डिसऑनर झाला म्हणून काय ट्रेड रिसिवेबल कमी नाही होत. आपण काय एंट्री मारतो जेव्हा आपण आपल्याकडे बिल येतं, द एंट्री वी पास इज बिल्स रिसिवेबल टू डेटर. डेटर जेव्हा आपल्याला बिल देतो, सो इट ऑल स्टार्ट विथ अ क्रेडिट सेल, बरोबर, की डेटर टू सेल्स. मग तो आपल्याला बिल्स रिसिवेबल देतो, सपोज 5,000चं. तर एंट्री विल बिल्स रिसिवेबल टू डेटर. आणि मग ते डिसऑनर झालं तर आपण परत डेटर टू बिल्स रिसिवेबल एंट्री मारतो. सो वी अगेन डेबिट डेटर. सो ऍक्च्युली ट्रेड रिसिवेबलची अमाऊंट कमी होत नाही. बिल्स रिसिवेबल अगेन बिकम्स अ डेटर. ओके. बट त्याने काय म्हटलं, इन्स्टॉलमेंट झालाय तो. सो त्याच्यामुळे ते आपल्याला P&L ऍडजस्टमेंटला डेबिटच मारायला लागेल. सो इट इज ऍज गुड ऍज की ते आता काय पैसे येणार नाही, डेटरचे पैसे येणार नाहीत. सो डेबिट द P&L ऍडजस्टमेंट विथ ट्रेड रिसिवेबल्स 5,000. ओके. इतकंच आपण आतापर्यंत सम बघू, कारण लास्टचा जो पार्ट आहे तो जरा वेगळा पार्ट आहे. त्याने म्हटलं FNG agree to bring sufficient cash to discharge claim of K and to make their capital proportionate. Also they wanted to maintain 70,000 bank balance as capital. सो हा जो पार्ट आहे तो आपण सेकंड पार्ट म्हणून करूया. आधीचा जो पार्ट आहे जिथे आपण बेसिक जे एंट्र्या करतो त्या आपण करूया. डिसऑनरची एंट्री काय असते नॉर्मली, डेटर कडनं आपल्याला बिल आलं, हे बघ, आय शो यू. हे बघ, इथे तुला एंटर दाखवतो मी. जस्ट बिल्स रिसिवेबलच्या एंटर सांगतो. ओके. पहिलं जेव्हा आपण सेल करतो क्रेडिटवर, द एंट्री इज डेटर टू सेल्स, बरोबर. मग डेटरच्या नावाने आपण बिल ड्रॉ करतो आणि तो ऍक्सेप्ट करतो. द एंट्री विल कम्स बिल्स रिसिवेबल टू डेटर, बरोबर. आता ऑन ड्यू डेट इफ ही accepts or honors the bill, the entry will be cash or bank to bills receivable. But if he dishonors, what entry we pass? म्हणजे नॉर्मल डिसऑनर केलं तर आपण एंट्री काय मारतो, बिल्स रिसिवेबल टू डेटर, बरोबर, अशी एंट्री मारतो. हा, आता ऐका ना. सो आपण बेसिकली तुझं ट्रेड रिसिवेबल तर काय हलत नाही ना. ट्रेड रिसिवेबल इज इन्क्लुसिव्ह ऑफ बिल्स रिसिवेबल. सो बिल्स रिसिवेबल जस्ट गेट्स कन्वर्टेड टू डेटर. सो टोटल ऑफ ट्रेड रिसिवेबल शुड नॉट चेंज ऍक्च्युली. सो आता तुझ्याकडे 70,000 मध्ये तुझ्याकडे काय होतं, 70,000 मध्ये 50,000 डेटर होते, बरोबर. 50,000 तुझ्याकडे डेटर होते आणि बिल्स रिसिवेबल ह्याच्यात तुझ्याकडे होते 20,000, बरोबर. आता ह्याच्यातलं 5,000 डिसऑनर झालं तर काय होणार, आता बिल्स रिसिवेबल 15,000 होईल आणि डेटर 55,000 होईल. पण टोटल तीच राहते 70. ओके. आणि ह्याच्यानंतर आपण एंट्री मारतो बॅड डेट्स टू डेटर, कारण तो इन्स्टॉलमेंट झाला. त्याच्यामुळे ऍक्च्युअल या एंट्रीमुळे वी विल डेबिट द P&L adjustment, नॉट बिकॉज द बिल रिसिवेबल वॉज डिसऑनर्ड, बिकॉज ही वॉज इन्स्टॉलमेंट. करेक्ट. जो काय लॉस आहे 5,000चा तो, करेक्ट. बिकॉज ऑफ दिस एंट्री वी आर पासिंग द adjustment. So not because the bill was dishonored, it is because the debtor became insolvent. Are you understanding? सगळ्यांना कळलंय?
सगळ्यांना कळलेलं आहे? इव्हन बिल्स ऑफ एक्सचेंजच्या एंट्री एवढ्या सोप्या आहेत ना, एकदम सिम्पली लक्षात ठेवायच्या. ते ड्रॉवर ड्रॉई वगैरे काय उपयोगाचं नाही. ओके, आता गोईंग बॅक. सो इतका पार्ट तर तुम्ही करूच शकता. याच्यामध्ये काय करायचंय, पहिलं तर मगाच पीएनएल ऍडजस्ट, इथे पण त्याने पीएनएल ऍडजस्टमेंट वापरले म्हणून आपण ते करूया. सो नाहीतर रिव्हॅल्युएशन आपण वापरू शकतो. सो इथे त्या सम मध्ये त्याने वापरले म्हणून आय एम सेइंग पीएनएल ऍडजस्टमेंट वापर, नाही तर आय ऑलवेज यूज रिव्हॅल्युएशन. सो पीएनएल ऍडजस्टमेंट अकाउंट लागेल, परत पार्टनर्स कॅपिटल लागेल 3 पार्टनर्सचं, आणि दे हॅव आस्क्ड फॉर जर्नल एंट्रीज ऑल्सो अ जर्नल लागेल मगाच. आणि लास्टला बॅलन्स शीट मागितली, ते आपण करूयाच. सो व्हॉट विल नीड मगाच पीएनएल ऍडजस्टमेंट, पार्टनर्स कॅपिटल आणि हे म्हणजे या सम मध्ये ना, बाय द वे पीएनएल ऍडजस्टमेंट ठीक आहे, पण पार्टनर्स कॅपिटल भरपूर मोठं बनवा, कारण इकडे बऱ्यापैकी ऍडजस्टमेंट आपल्याला करायचे. ऍट द सेम टाइम जर्नल बनवा एक. ओके, इकडचं पार्टनर्स कॅपिटल मध्ये दाखवतो, बऱ्यापैकी मोठं आहे, म्हणजे मोठं आहे असं. सो जरा मोठंच बनवा. पीएनएल ऍडजस्टमेंट छोटं चालेल, पण पार्टनर्स कॅपिटल जरा मोठं बनवा. ओके, त्याच्यानंतर तुम्ही जे बनवलं, मग कॅपिटल बॅलन्सेस ट्रान्सफर करा, रिझर्व्ह ट्रान्सफर करा, रिझर्व्हची एंट्री पण आहे जर्नल मध्ये. त्याच्यानंतर गुडविलची एंट्री मारा, जसं मगाशी केलं तसं. मग पीएनएल ऍडजस्टमेंटचं करा, क्लोज करा, ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल, आणि ते झालं की मला सांगा, मग पुढचं काय करायचं तुम्हाला सांगतो मी. सो मगाशच्या सम मध्ये केलं ना, पीएनएल ऍडजस्टमेंट क्लोज करून पार्टनर्स कॅपिटल टाकलं, तिथपर्यंत करा.
35,000 प्रॉफिट येऊ शकतो बिकॉज क्रेडिटला 40 आहे, डेबिटला 5 आहे. डेफिनेटली 35,000 आहे. Distribute in 2:2:1. So 2FGK. 14,14,7. Okay. Let me check. Perfect. P&L adjustment to FGK 14,14,7. पार्टनर्स कॅपिटल मध्ये घ्या आणि मग मला सांगा की झालं म्हणून. त्याची एंट्री पण जर्नल मध्ये येऊ दे. अरे क्लोज नाही करायचंय, क्लोज नाही करायचं इतक्यात. मी जो बोललो फक्त ट्रान्सफर कर, डोंट हॅव टू क्लोज. जस्ट ट्रान्सफर आणि थांब, बिकॉज देर इज अ पार्ट लेफ्ट. ओके, जस्ट डेबिट क्रेडिट होईल ना, प्रॉफिट आहे तो क्रेडिट करून ठेवून दे. येस, प्रॉफिट ट्रान्सफर केला बस. ओके ग्रेट. येस हर्ष झालंय. ओके, आता पुढचा पार्ट बघूया. त्याने म्हटलंय F&G ऍग्री टू ब्रिंग या ट्रान्सफर प्रॉफिट ऑफ रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर पर्यंत त्याची एंट्री पण येईल जर्नल मध्ये, तिथेच थांबायचं. ओके, क्लोजिंग अजून करता येत नाही आपल्याला बिकॉज त्याने काही इन्फॉर्मेशन दिलं आपल्याला. त्याने दिलंय F&G ऍग्री टू ब्रिंग सफिशियंट कॅश टू डिस्चार्ज क्लेम ऑफ K and to make their capital proportionate. So या केसमध्ये F&G might have to bring more cash to the business. इथे बँक आहे, सो बँक टू F&G अशी एंट्री येऊ शकते. प्लस त्यांना त्यांचं कॅपिटल प्रपोर्शनेट पण करायचंय, त्यांना केला पे करायचंय प्लस कॅपिटल प्रपोर्शन करायचंय. प्रपोर्शनेट म्हणजे 3:2 मध्ये आणायचंय. ऑल्सो दे वॉन्ट टू कीप द बँक बॅलन्स ऍट 75,000. अशा 2-3 ऍडजस्टमेंट आपल्याला एकत्र करायचे. सो इट इज व्हेरी कॉम्प्लिकेटेड पार्ट, पण माझ्याकडे याचं एक सिंपल सोल्युशन आहे विच इज डिफरंट फ्रॉम द सोल्युशन गिवन इन द मॉड्यूल. की आपण काय करतो, अशा वेळी काय करायचं आपल्याला, आपण नॉर्मली काय करतो, नॉर्मली आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करतो आणि कॅपिटल जी अमाऊंट येते ती आपण बॅलन्स शीट मध्ये. आता त्याने इकडे क्लिअरली म्हटलंय की F&G ऍग्री टू ब्रिंग सफिशियंट कॅश टू डिस्चार्ज द क्लेम ऑफ K. म्हणजे केला ते इमिजिएटली पे करतायत. ओके, तर पहिलं तर केचं जे बॅलन्स आहे ना, केचं कॅपिटल अकाउंट क्लोज करून टू बँक करून टाका. सो पहिलं तर केला क्लोज करून टू बँक करून टाका. ती एंट्री येणार K टू बँक, जे काय अमाऊंट असेल ती बघा काय येते.
पहिलं के ला फक्त क्लोज करा, FG ला हात नका लावू, के क्लोज करा, टू बँक करून टाका. त्याने म्हटलंय दे हॅव सेटल्ड द क्लेम. सो के क्लोज करून टू बँक, जी काय अमाऊंट येईल ती. I hope you have transferred the reserves also. Reserves is 50,000. Sorry, reserve is 10,000. Reserve is 10,000, not 50. Reserve is 10. 79,000. Let me see. Yeah. K capital to bank 79,000. Very good. ठीक है. आता K capital to bank 79,000. Great. सगळ्यांचं आलं? ओके. आता काय करायचं? आता आपल्याला हे तर काम झालेलं आहे. आता आपल्याला F आणि G चं क्लोजिंग बॅलन्स हवंय. के वाला पार्ट. आय सेड की त्याने इकडे म्हटलंय की एफ एन जी ऍग्री टू ब्रिंग सफिशियंट कॅश टू डिस्चार्ज द क्लेम ऑफ के. म्हणजे के ला पे करतायत एवढं नक्की. सो के क्लोज करून टू बँक करून टाक. पहिलं ते कर. के क्लोज करून टू बँक करून टाक. मग आपण पुढचं बघू एफ आणि जी चं काय करायचं. आणि मी जे काय करतोय ते कुठेतरी साईडला नोट करून ठेवा की आपण काय केलं, कसा फ्लोने आलो आपण, बिकॉज दॅट इज नॉट इन द बुक. सो पहिला आपण केला पे केलं, आलं 79,000. ओके. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला एफ आणि जी चं क्लोजिंग बॅलन्स काढायचं, टू बॅलन्स कॉल डाऊन, आणि दॅट शुड कम इन प्रपोर्शन. प्लस दे आर सेइंग की दे माइट हॅव टू ब्रिंग मोर कॅश, आणि बँक बॅलन्स पण 75,000 मेंटेन करायचा आहे, जो आता तर 50,000 आणि यू पेड 79,000. सो अशा काय करायचं, वी विल यूज द बॅलन्स शीट ऍज अ टूल. काय करायचं, जी फायनल बॅलन्स शीट आहे ना ती आधीच बनवू, आणि मग तिथून कॅपिटल काढू, की त्याच्याने आपल्याकडे टोटल कॅपिटल किती फॉर्मचं. कारण तुम्हाला माहितीच आहे की ऍसेट्स लेस लायबिलिटीज कॅपिटल. सो बॅलन्स शीट बनवा, न्यू बॅलन्स शीट. म्हणजे ह्याच्यामध्ये सन्ड्री फिक्स्ड ऍसेट्स, हा, सन्ड्री फिक्स्ड ऍसेट्स विल इन्क्रीज बाय 30,000, सो 1,80,000 होईल. इन्व्हेंटरीज विल बी 60,000. ट्रेड रिसिवेबल्स काय कमी होतात का? हा, 5,000 ने कमी होतात, सो 65 घ्यायला लागेल. बँकला 75,000 सरळ घेऊन टाका, कारण दॅट इज द बॅलन्स वी नीड टू मेंटेन. सो बँकला 75,000 घेऊन टाका. ट्रेड पेएबल्स सेमच राहतात वाटतं ना. सो ट्रेड पेएबल 50,000 ठेवा, आणि मग क्लोज करा. जो काय डिफरन्स येईल दॅट इज कॅपिटल. मग जे काय कॅपिटल येईल ना 3:2 मध्ये घ्या. दॅट इज व्हॉट वी वॉन्ट. FG 3:2. आर यू गेटिंग इट? मेक अ बॅलन्स शीट, सगळे प्रॉपर रिव्हॅल्यूड ऍसेट्स टाका. बँक 75,000 घ्या, बिकॉज दॅट इज द व्हॉट दे आर आस्किंग टू मेंटेन. ट्रेड पेएबल सेमच राहते माझ्यामध्ये. जो काय डिफरन्स होतो दॅट इज कॅपिटल ऑन द लायबिलिटी साइड. ते इनर कॉलम मध्ये घ्या टोटल, आणि मग FG ला 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. दॅट इज युअर क्लोजिंग बॅलन्स. पार्टनर्स कॅपिटल मध्ये टू बॅलन्स कॉल डाऊन, ते बॅलन्स घ्या. मग पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा. जो काय डिफरन्स येतो बाय बँक, दॅट इज द अमाऊंट विल ब्रिंग. बॅलन्स शीट बनवा, कॅपिटलचा बॅलन्स निघेल, 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. तो जो 3:2 मध्ये आलेला बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स होईल. व्हेरी गुड. 3:2 मध्ये घे. व्हेरी गुड. आता हाच बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलचा क्लोजिंग बॅलन्स आहे. टू बॅलन्स कॉल डाऊन एफ आणि जी मध्ये घे. आता पार्टनर्स कॅपिटल क्लोज करा एफ आणि जी चं. जो काय डिफरन्स आहे बाय बँक, दॅट इज द अमाऊंट दे ब्रॉट. सो वी वेंट उलटा. बॅलन्स शीटचा काही उपयोग झाला पाहिजे की नाही. आणि ते लिहा ते कसं आलं बॅलन्सिंग फिगर 3,30,000,
मग ती स्टेप केली, मग ही स्टेप केली, असं ते 1 2 3 4 लिहा तिकडे. व्हेन यू रिवाइज यू शुड नो, असं आपण गेलो. या बट जे काही आन्सर आपण काढलं ना बॅलन्स शीट मधून, दॅट इज द क्लोजिंग बॅलन्स. आता तू नॉर्मल क्लोज कर, जो काय डिफरन्स आहे बाय बँक. सो डिफरन्स काहीतरी येईल, दॅट इज द अमाऊंट दे ब्रॉट. सो काहीतरी मला वाटतं 70,000 आणि 34,000चा बॅलन्स आला पाहिजे. एफ मध्ये 70,000 आलं पाहिजे क्रेडिट साईडला, आणि जी मध्ये 34,000. बघा येतंय का? हे बघा, तुम्ही पहिला बॅलन्स ट्रान्सफर केला, त्याच्यानंतर गुडविलची एंट्री मारली, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट, रिझर्व, आणि इथे डेबिट आहे एफचं. सो एफ ची क्रेडिट साइड इज कमिंग टू, क्रेडिट साइड नाही, सो डेबिट साइड इज हेवी. सो डेबिट साइडला 1 लाख, सॉरी 10,000 आणि 1,98,000. सो किती येत आहे त्याचं? किती येते बघा जरा. ओके, ओके, ठीक आहे, विल सी. दॅट इज वाय डोंट सी दॅट ओनली. काय करायचंय,
पहिलं तर आपण काय केलं, पहिलं बॅलन्स टाकलाय, मग F2K एंट्री तुमची आलेली आहे, पीएनएल ऍडजस्टमेंट केलंय, रिझर्व गेलाय, ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला क्लोज करायचंय, फक्त F क्लोज करायचंय. ओके, सो F च्या डेबिटला टोटल किती येते? 1,20,000, 14 आणि 4, म्हणजे 1,38,000 काहीतरी येते साईडला, या साईडला इथे 1,38,000 येत आहे, बरोबर. ही टोटल आहे. हे बघा, त्यांचं बघूच नका तुम्ही, त्यांचं सोल्युशन बघताय का? पण त्यांचं का बघताय तुम्ही? कोणी सांगितलं बघायला? वाय आर लुकिंग ऍट देअर सोल्युशन? त्यांचं सोल्युशन बघायचं कोणी सांगितलंय? आय टोल्ड यू ना, आपलं सोल्युशन वेगळं आहे. त्यांचं बघितलं तर कन्फ्युज होणार. हे बघा, एक तुम्हाला सांगतो, आता पार्टनर्स कॅपिटलची नावं काय होती त्यांची नावं काय आहेत? FGK. ओके, एफ, हे बघा, काही एवढं हे नाहीये, तुम्ही त्यांचं बघायला, आय डोंट नो तुम्ही का तिकडे बघताय, तुमच्या समोर सोल्युशन करत नसलं पाहिजे, तुम्ही बघताय तर ठीक आहे. आणि इथे FG आणि K, ठीक आहे. सो आता ह्याचं इकडे बॅलन्स होता, पहिला आपण त्यांचा बॅलन्स बघूया काय होता. हा, 70 आणि 34च यायला पाहिजे, एवढं काय विचार नाही करायचा याच्यामध्ये. 1,20,000, 80, 60, हे बघा, ज्यांना कळलं नाही त्यांना दाखवत होतो मी. तुम्ही त्यांचं सोल्युशन का बघताय, कळत नाही. आन्सर आपला बरोबर येणार, त्यांचं सोल्युशन तर डिफिकल्ट आणि कॉम्प्लिकेट केलंय. हे बघा, एवढंच तुम्हाला करायचंय. एक मिनिट दाखवतो, आय शो यू व्हॉट. काही एवढं त्याने आधीच क्लोज करून उगाच क्लोज केलंय, गरज नाहीये तसं क्लोज करायची. हे बघ, जस्ट तुम्हाला एफ दाखवतो, एफ दाखवतो, जस्ट शो यू एफ. ओके, एफचं बघा, 1,20,000, 14 आणि 14 आणि 4 किती आलं? 1,38,000, बरोबर. आणि इथे किती आहे? 10,000 आणि 1,98,000, सो 2,08,000 मायनस 1,38,000, 70 येणार ना. हे मधलं क्लोज करायची गरजच नाही, असं काहीतरी हे क्लोज करायची गरजच नव्हतं. देर वॉज नो, कारण त्यांनी टेक्निक वेगळी वापरली आहे, त्यांनी क्लोजिंग बॅलन्स काढायला ना कॉम्प्लिकेटेड टेक्निक वापरली आहे, म्हणून त्यांना असं काही करायची गरज पडली. पण वाय आर लुकिंग ऍट द सोल्युशन? मी सांगितलं, मी थोडीच म्हटलं तू बघ म्हणून त्याचं सोल्युशन. तू काय त्यांचं सोल्युशन घेऊन बसतोस ठीक आहे? देन सो नॉर्मलच सम करायचं आहे, त्याने उगाच कॉम्प्लिकेट केलंय, त्याने असं काहीतरी करून त्याने तो क्लोजिंग बॅलन्स काढलाय. आपण तसं नाही केलं ना, आपण डायरेक्ट उलटे आलोय. त्यामुळे तुम्हाला फक्त 1,20,000, 14 आणि 4, सो इकडे डेबिट साइड 1,38,000 आहे आणि क्रेडिट साइड 2,08,000 आहे. सो 2,08,000 मायनस 1,38,000, 70 येणार आहे. तसं जी मध्ये इकडे 80 आणि 14 आणि 4, 98 आहे आणि क्रेडिट आणि डेबिट साइडला 1,32,000 आहे, 34च येणार. सो बाय बँक ही एंट्री मारा, बँक टू FG, खतम, एवढंच आहे. दे हॅव कॉम्प्लिकेटेड, वी डोंट कॉम्प्लिकेट थिंग्स, वी सिम्प्लिफाय थिंग्स. आता त्याने काय केलं तुम्हाला दाखवतो, मग तुम्हाला कळेल. त्याने एकतर पार्टनर्स कॅपिटलची वाट लावली आहे, गरज नाहीये एवढं करायची, एवढी मेहनत करायची गरज नव्हती. वी हॅव केप्ट इट व्हेरी सिम्पल, सो दॅट इज व्हेरी डिफिकल्टी निघून गेली त्याच्यातून. आपण जेव्हा बॅलन्स शीट मधून मागे आलो तेव्हाच डिफिकल्टी संपलेली. यू जस्ट हॅड टू क्लोज द कॅपिटल्स. सो बँक टू F2G इज द एंट्री. आय होप सगळ्यांना समजलंय. हे असं मध्ये मध्ये क्लोज करायची गरज नाही. देर इज नो लॉजिक इन दॅट. अरे त्यांनी काय केलंय, त्याने इकडे असं सगळं केलंय. या त्याने पूर्ण इकडे असं स्टेटमेंट वगैरे बनवलंय, ऍसेट्स, इन्व्हेंटरी, ट्रेड रिसिवेबल्स, मग बँक, हे ते, मग असं करून मग त्याने मग 3,30,000 काढून, एवढं गरजच नाहीये. आणि मग त्याने परत मग वेगळी बॅलन्स शीट बनवली आहे. आपण बॅलन्स शीटचाच उपयोग केला डायरेक्टली. या
सो आय होप नाव यू अंडरस्टूड. सिम्पल होतं ऍक्च्युली, दॅट इज सिम्पल, काहीच नाही. इनफॅक्ट काही नाहीच आहे याच्यामध्ये असं म्हणजे इट इज व्हेरी इझी. जो डिफिकल्ट प्रोव्हिजन होती ना त्याच्यातला आपण डिफिकल्टी काढून टाकली जेव्हा आपण बॅलन्स शीट बनवून आन्सर काढलं. त्यांनी इकडे वेगळी वर्किंग नोट करून बॅलन्स शीट बनवली. सो आपण एवढं असं करत नाही. या ऑफकोर्स आपण असे शॉर्टकट मारतो, म्हणजे वी हॅव टू फाइंड अ वे. एवढी मेहनत आपण करत नाही. या वी रिमूव्ह द डिफिकल्टी टोटली. त्याच्यामुळे आपला फ्लो जो आहे तो मार्क करा. या सो फ्लो मार्क करा. फ्लो काय केला आपण, त्या लास्ट 2 लाईनींचा फ्लो काय होता की ह्या ज्या 2 लाईन होत्या की एफ जी दे ब्रिंग सफिशियंट कॅश टू डिस्चार्ज द क्लेम ऑफ के. तर पहिला तर आपण के ला क्लोज करून टू बँक. सो के टू बँक जी एंट्री आहे ना, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल मध्ये तिकडे टू बँक केल्या तुम्ही ना केच्या इकडे, तिकडे 1 म्हणा, त्याला 1 म्हणा. दॅट इज द फर्स्ट थिंग वी डिड इन द लास्ट पार्ट. त्याच्यानंतर सेकंड बॅलन्स शीटला सेकंड म्हणा, जे बॅलन्स फिगर तुम्ही काढला 3,30,000 त्याला 2 म्हणा. आणि त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटलचा तुम्ही क्लोजिंग बॅलन्स जो घेतला त्याला 3 म्हणा. आणि जे बाय बँक लास्टला 70 आणि 34 आलं त्याला 4 म्हणा. सो या 4 स्टेप आपण केलेल्या असल्या. नंबरिंग करून ठेवायचं तिकडे, कारण जेव्हा रिवाइज कराल तेव्हा तुम्हाला आठवणार नाहीये की कसं केलं. आणि फ्लो इज व्हेरी इम्पॉर्टंट, की हाऊ यू वेंट थ्रू द सम, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कसा आपण नसतो करायचा. नॉर्मली आपण बॅलन्स शीट लास्टला करतो, पण इकडे बॅलन्स शीट बनवून आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज केलंय. One is the entry where we closed K and said K to bank. That is 1. 2 is where we closed balance sheet and got 3,30,000 आणि मग आपण डिस्ट्रीब्यूट केलं. 3 is where पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स आपण बॅलन्स शीट म्हणून काढला. आणि 4th is आपण पार्टनर्स कॅपिटल क्लोज करून बाय बँक केलं. सो या 4 स्टेप मध्ये आपण या सम संपवला. गॉट इट. जमतंय रिटायरमेंट. ग्रेट. सो वी आर ऍक्च्युअली फ्लाइंग थ्रू द टॉपिक. तुम्हाला कळतंय का? दॅट इज हाऊ यू शुड फील, की वी आर फ्लाइंग थ्रू द टॉपिक. ऍडमिशन थ्रू आपण असंच फ्लाय केलं, आता रिटायरमेंट थ्रू पण आपण फ्लाय करतो. दॅट इज हाऊ यू शुड डू अकाउंट्स. सगळ्यांना आलंय आन्सर? समजलंय? काय डाऊट आहे? व्हॉट्स द पोझिशन? ओके. कोणतरी डिस्कनेक्ट झालं का? आय थिंक रोहन गॉट डिस्कनेक्टेड. ओके, 2 मिनिटं थांबू. आता रिटायरमेंट आपण इकडे थांबूया आणि पार्टनरशिपचे 2-3 सम राहिले, जस्ट डिस्कस करू आपण ओरली. मग विल एंड फॉर द डे, विल रिटायर फॉर द डे. ओके, जस्ट रोहनसाठी थांबू 2 मिनिटं. सो आय होप दिस विल हेल्प यू इन 12th स्टँडर्ड ॲज वेल. पण 12th मध्ये गुडविलच्या एंट्र्या, पेज नंबर 81, पेज नंबर काय ते आहेत तिकडच्या एंट्र्या फॉलो करायच्या. गुडविल, कॅश टू गुडविल, गुडविल टू ओल्ड पार्टनर वगैरे वगैरे. पण यू नो व्हॉट इज द बॅकग्राऊंड. नेट इफेक्ट हाच येतोय शेवटी, नेट एंट्री हीच येते. ओके, सो विल रिटायर फ्रॉम दिस टॉपिक अँड विल स्विच टू ऍडमिशन, जिकडे शेवटचे 3 सम फक्त डिस्कस करण्याच्या लेवलचे आहेत आणि ऑलरेडी तुम्हाला सगळं येतंय. ओके, then that you can do for homework.
आता स्विच करा जरा मेंटली टू ऍडमिशन. ओके, A and B are partners of X and company, sharing profits and losses in the ratio 3:2. Old ratio 3:2 between themselves. On 31st March 16, the balance sheet of the firm was as follows. Balance sheet दिली है AB, trade payable, plant machinery, furniture, fixture, inventory, trade payables, trade receivables आणि cash. X agrees to join the business on the following terms. नाही, रिटायरमेंट मध्ये काही होमवर्क नाहीये. इनफॅक्ट वी वर वेटिंग फॉर यू. आम्हाला कळलं डिस्कनेक्ट झालास. वी आर वेटिंग फॉर यू. आता आम्ही पार्टनरशिपचे ते 3 सम झाले ना, स्टार्टिंग आम्ही बोललो की आपण एंडला करू, ते नुसते डिस्कस करतोय. ते तुम्ही होमवर्कला करू शकाल. रिटायरमेंटचा काही होमवर्क नाही, ऍडमिशनचा होमवर्क असेल. ओके, सो पार्टनर्स कॅपिटल, ट्रेड पेएबल्स आणि हे सगळं आपलं नॉर्मल. X agrees to join the business on the following terms on 1st April 2016. So AB partner X नवीन येतोय. He will introduce 25,000 as his capital and 15,000 to the partners as a premium for goodwill for 1/3 share in future profits. So काय पहिली एंट्री येणार इकडे, काय बँक अकाउंट आहे का, कॅश आहे. सो कॅश टू एक्स कॅपिटल 40,000 आणि मग गुडविलची एंट्री, गेन इन टू सॅक्रिफायसिंग. Revaluation of assets will be made by reducing the value of plant to 15,000, inventory to 10,000, 10%, furniture fitting 1,000, provision for doubtful debts. एवढंच आहे. Prepare profit and loss adjustment capital accounts including incoming partner X, assuming that the relative ratios of the old partners will be in equal proportion after admission. So याला 1/3 देतोय आपण. सो उरलं किती आता 2/3, आणि 2/3 ते म्हणतात की इक्वल डिस्ट्रीब्यूट करायचं ए आणि बी ला, म्हणजे ऍक्च्युअली 1:1:1 येणार वाटतं रेशिओ. सो इथे तुम्हाला सॅक्रिफाईस रेशो काढायला लागेल. म्हणजे गुडविलची एंट्रीला फक्त सॅक्रिफाईस रेशो काढायचं. या सम मध्ये तेवढंच आहे, बाकी काही नाहीये. ओनली थिंग इज की यू हॅव टू कॅल्क्युलेट अ सॅक्रिफाईस रेशो. कारण ह्याला 1/3 देऊन काय होणार आहे, न्यू रेशो विल बी 1:1:1, कारण त्याने म्हटलंय की जो बॅलन्स आहे 2/3 विल बी शेअर्ड बाय द अदर पार्टनर्स इक्वली. सो इथे काय पीएनएल ऍडजस्टमेंटचा इफेक्ट दाखवायचा आहे. लॉस होतोय. पार्टनर्स कॅपिटल मध्ये पहिला बॅलन्स त्यांचा घ्यायचा, मग तो कॅश आणतोय, कॅश टू एक्स कॅपिटल. मग गुडविलची एंट्री पहिला आपल्याला इकडे न्यू रेशो काढायला लागेल. न्यू रेशो 1:1:1 येणार. मग गुडविलची ऍडजस्टमेंट 15,000 तो आणतोय, सॅक्रिफाईस रेशिओ 4:1 येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला करायला लागेल की गेन इन टू सॅक्रिफायसिंग. सो गेनिंग इज एक्स टू ए टू बी एंट्री येणार. तीच इकडे पास झाली आहे. एक्स 12,000 3,000 टू ए बी 15,000. झालं, एवढंच आहे, क्लोज करायचं. सो या सम मध्ये फक्त सॅक्रिफाईस रेशो काढायचा आहे, न्यू रेशो काढून सॅक्रिफाईस रेशो काढायचा आणि ऍडजस्ट करायचं. बाई काही नाही या सम. जमेला? एकदम बेसिक, म्हणजे असं बेसिक सम्स आहे. तुम्हाला बोललेलो मी स्टार्टिंगला की इन्स्टिट्यूट नेव्हर फॉलोज अ सिक्वेन्स. म्हणजे आधी एकदम डिफिकल्ट सम, नंतर इझी सम्स. ऍक्च्युअली इट शुड बी उलटा, की आधी इझी नंतर हळूहळू त्यांनी लेवल वाढवली पाहिजे. पण इन्स्टिट्यूटची ती हॅबिट आहे, त्याच्यामुळे मुलांना भीती वाटते की अरे बापरे हे काय, डायरेक्ट मेमोरंडम रिव्हॅल्युएशन, बापरे सेकंड सम मेमोरंडम रिव्हॅल्युएशन, व्हॉट इज दिस, आणि लास्ट सम असा. सो ऍक्च्युअली उलटा पाहिजे. दॅट इज वाय आय डोंट फॉलो अ सिक्वेन्स. इफ दे आर नॉट फॉलोइंग सिक्वेन्स, वी ऑल्सो नॉट फॉलो सिक्वेन्स. इनफॅक्ट पेपर लिहिताना पण मी सिक्वेन्स फॉलो नाही करायचो माझ्या वेळी. मी तर उलटा पेपर लिहायचो. 7 म्हणजे टोटल आम्हाला 7 क्वेश्चन असायचे, आणि फर्स्ट यूज टू बी कंपल्सरी, म्हणजे इंटर लेवल फायनल लेवल सांगतोय. तर फायनलचा वेळ कसा असायचा की देर यूज टू बी 7 क्वेश्चन्स इन ऑल सब्जेक्ट्स, आणि फर्स्ट क्वेश्चन यूज टू बी फॉर 20 मार्क्स आणि कंपल्सरी, आणि डिफिकल्ट घालायचे. तर मी उलटा पेपर लिहायचो. मी पहिला 7 क्वेश्चन सॉल्व्ह करीन, मग 6, मग 5, मग जमल्यास 2, आणि लास्टला कंपल्सरी क्वेश्चन ट्राय करायचो जो डिफिकल्ट होता. त्याच्याने काय व्हायचं की एक एक्झामवर इम्पॅक्ट पडायचा की ह्याला येतंय सगळं. आता काय आधीच डिफिकल्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतला आणि त्या चुका झाल्या की संपलं, इमेज गेलं पूर्ण. आणि तुम्हाला माहिती आहे, यू कॅन राईट द पेपर एनिवेज. क्वेश्चन तुम्ही सिक्वेन्स कसा ठेवू शकता. ऑफकोर्स. आणि बेसिकली जो पेपर जेव्हा चेक करतो त्याचा पण इमेज बनतं तुमचं की अरे ह्याला सगळं येतंय, आणि जे येत नाही तर लास्टला, सगळं एंडला.
सो बाय द टाइम ही फिनिशेस ही रिचेस द एंड त्याला कळतं याला येत नव्हतं. सो तिथपर्यंत त्याने मार्क दिले असतात. येस ऑफकोर्स दॅट्स द स्टाईल. पहिलं इझी, हळूहळू हे करायचं. इनफॅक्ट सीए मध्ये तर कसं असतं की आपल्याला ऍग्रिगेट वगैरे लागतं इकडे. सो इच पेपर मध्ये तुम्हाला 40च्या वर पाहिजे असतात आणि ओव्हरऑल 200च्या वर. तुमचं पण आता हे फाउंडेशनचं कसं आहे की प्रत्येक पेपरात 40च्या वर आणि ओव्हरऑल 200च्या वर ऍग्रिगेट अख्ख्या 4 पेपरचा मिळून. सो पहिला जेव्हा पेपर येतो ना, पहिले आपले 40 शोधा की 40 कुठे आहेत माझे, वेर आर माय 40. त्याच्यावर जे आहे का ते बोनस. कळलं? दॅट इज द थिंग. सो पहिले 40 डिफिकल्ट मध्ये पेपर पण 40 मार्क तर मिळूच शकतात आणि मग वरचे. सो वेन यू आर रायटिंग अ पेपर, इट शुड बी लाईक प्लेइंग अ क्रिकेट मॅच. म्हणजे आय टू ऑलवेज राईट पेपर लाईक अ क्रिकेट मॅच, की तुम्ही स्कोर करता, बॅटिंग करता, विकेट नाही पाडायची. सो पहिले एक सम सॉल्व्ह करा, 4 मार्क आले म्हणजे 4 मारली, मग अजून 4 मिळाले, मग 4 मिळाले, असं करत करत आपल्याला आयडिया येते ना स्कोर काय झालाय. चला 40 मार्क झाले, 40 रन झाले. आता पुढे तो हाफ सेंचुरी झाली. आता पुढचं जे काय आहे ते बोनस. विल ट्राय टू स्कोर अ सेंचुरी इन इच पेपर. आणि शेवटपर्यंत विकेट नाही टाकायचे, लाईक अ टेस्ट मॅच. 4 दिवस पेपर असतील तर विकेट नाही टाकायचे, म्हणजे कुठच्या फेल नाही व्हायचं. ट्राय टू स्कोर मोर दॅन 15 इन इच डे, लाईक अ टेस्ट मॅच. ओके. सो हा सम तर मला वाटत नाही काही अर्थ याच्यामध्ये. यू कॅन मॅनेज दिस. मला वाटतं तुमच्या इंटेलिजन्स लेवलच्याही खालचा सम आहे, म्हणजे इट इज लाईक अ इन्सल्ट टू अवर इंटेलिजन्स. इतका इझी सम आहे. सो त्याच्यानंतर कारण आपण खूप हाय लेवलचे सम करून झाले जातात, म्हणजे इट इज लाईक असं टाइमपास झाला. त्याच्यानंतर एबीआर पार्टनर्स, हे हिडन गुडविलचा सम आहे. आपण एक केला की एबीआर पार्टनर्स विथ कॅपिटल्स ऑफ 7,000 इच. या दोघांचे कॅपिटल्स किती? 7,000. दे ऍडमिट सी ऍज अ पार्टनर विथ 1/4 शेअर इन द प्रॉफिट्स ऑफ द फर्म. सो नवीन पार्टनर येतो 1/4. सी ब्रिंग्स 8,000 ऍज इज कॅपिटल. गिव्ह द नेसेसरी जर्नल एंट्री टू रेकॉर्ड गुडविल. आता इथे ते वालंय की काय दिलं नाहीये. सो सी ला बेस घेऊन करायचं की सी 1/4 साठी 8,000 आणतो, तर मग व्हॉट इज 4 म्हणजे व्हॉट इज 1 बेसिकली. सो इंटू 4 करायचं. सो 8,000 इंटू 4 कम्स टू 32,000. पण इफ यू ऍड अप द कॅपिटल 7, 7, 14 आणि 8 कम्स टू किती होतं? किती आलेलं? पहिलं किती आलेलं? 32 आलं ना. आणि यांचं किती आहे? 22 येतं. किती येतं? 7, 7, 14 प्लस 8 22. बरोबर. सो 10,000चा एक्सेस गुडविल येणार. बरोबर. सो 10,000 इज द हिडन गुडविल, जे आपण एका सम मध्ये केलेलं की 1/4 साठी 8,000 आणतोय, मग व्हॉट इज 1 म्हणजे टोटल कॅपिटल किती असणार फर्मचं? 32,000. आणि ऑलरेडी कॅपिटल्स किती आहेत? 7,000, 7,000 आणि 8,000. सो दॅट ऍड्स अप टू 22,000. म्हणजे 10,000 जे नाही आहे दॅट इज गुडविल. तो गुडविल मधला सी चा शेअर किती? 1/4. दॅट इज 2,500. गेनिंग पार्टनर टू सॅक्रिफायसिंग पार्टनर. आणि इथे त्याने काय दिलंय की त्यांचा काय ओल्ड रेशो दिला नाहीये आणि न्यू रेशो म्हणजे नवीन पार्टनरला 1/4 देत आहे. सो बॅलन्स जो 3/4 आहे विल बी, काय म्हटलं नसेल, विल बी शेअर्ड बाय एबी इक्वली. म्हणजे इन द ओल्ड रेशो दे विल शेअर इन द ओल्ड रेशो. असं जेव्हा असतं तेव्हा ओल्ड रेशो त्यांचा म्युच्युअल रेशो सेमच राहतो. लॉजिक काय असतं की आधी त्यांचा रेशो जो आहे, जो काय असेल, आता इकडे इक्वल आहे 1:1 सपोज, सी ला ते 1/4 देत आहेत. म्हणजे बॅलन्स जो 3/4 राहतोय, काही म्हटलं नसेल तर आपण काय करतो, वी अज्युम इट इज शेअर्ड बाय द ओल्ड पार्टनर्स इन ओल्ड रेशो, म्हणजे 1:1. याचा अर्थ त्यांचा म्युच्युअल रेशो सेमच राहणार आहे. आणि जेव्हा म्युच्युअल रेशो सेम असतो, द सॅक्रिफाईस रेशो इज सेम एज द ओल्ड रेशो. इथे पण तेच येणार, सॅक्रिफाईस रेशो बी सेम एज द ओल्ड रेशो. तुम्ही काढून बघू शकता. सो सी चा जो शेअर आहे गुडविलचा, त्याची एंट्री फक्त मारायची आहे की सी टू ए टू बी. कारण ए बी विल सॅक्रिफायसिंग इन द इक्वल रेशो. आधीचा रेशो जो ओल्ड रेशो येतो तो सी टू ए टू बी एवढंच आहे. सो गुडविल काढायचं आणि गुडविलची एंट्री मारायची, बस. गुडविल कसं काढायचं? हिडन गुडविलची ऍडजस्टमेंट की 1/4 इज 8,000, व्हॉट इज 1. सो 8,000 इंटू 4 केलं तर आपल्याला 32 मिळतं. कॅपिटलचं ऍड केलं तर 22 येतं.
सो 8,000, 22,000 minus 32,000, 10,000, that is the difference for goodwill. गुडविलची एंट्री फॉर सी शेअर. समजतंय? आपण केलेलं आहे का मोठ्या सम मध्ये? आर यू अंडरस्टँडिंग दिस? काय डाऊट आहे याच्यामध्ये? या लास्ट सम आहे. लास्ट सम त्याच्यानंतर लास्ट डिस्कस करायचं फक्त. लास्ट पण एकदम इझी आहे की ए बी आर इन पार्टनरशिप शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. सो त्यांचं 1:1 आहे. बॅलन्स शीट ऑफ ए बी दिलेली आहे, कॅपिटल्स दिलेत ते पण इक्वल आहेत, ट्रेड पेएबल दिले, फिक्स्ड ॲसेट्स, इन्व्हेंटरी, बँक. On 1st Jan 2017, they agreed to take C as 1/3 partner to increase the capital base to 1,35,000. C agrees to pay 60,000. Show the necessary journal entries and prepare the partner's capital. आता गंमत बघा. They want to increase the capital base to 1,35,000. पण ऑलरेडी कॅपिटल किती आहे? 45, 45, 90 आणि हा 60 आणतोय, म्हणजे 1,50,000 झालं कॅपिटल. पण त्यांना हवंय 1,35,000, म्हणजे 15,000 गुडविल आहे त्याच्यामध्ये. या सो 15,000 हे गुडविल झालं सीचं. सो गुडविलची एंट्री मारायला लागेल. या दिलंय ना, 1,35,000 शुड बी द कॅपिटल. सो ऍड करून 1,50,000 येतं, तर मग तसं. सो याची एंट्री येणार बँक टू सी कॅपिटल 60, मग गुडविलची एंट्री येईल सी टू ए टू बी. आता इथे त्यांचा ओल्ड रेशो इक्वल आहे, याला 1/3 देतात, उरलेला 2/3 पण ते ओल्ड रेशो मध्ये घेतील इक्वल. सो असं जेव्हा असतं तेव्हा म्युच्युअल रेशिओ विल बी सेम ॲज द ओल्ड रेशिओ, त्याच्यामुळे सॅक्रिफाईस विल बी सेम ॲज द ओल्ड रेशिओ. सो 15 इक्वली जाईल. आणि लास्टला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट सांगितलं त्याने. सो इकडे कसं होणार की बॅलन्स असं आहे, मग ह्याने 60 आणले, मग गुडविलची एंट्री. ओके, ही गुडविलची एंट्री झाली. आता काय करायचंय तुम्हाला? कॅपिटल बेस किती ठेवायचा आहे? 1,35,000 ना. सो तिघांचे पार्टनर्स कॅपिटल बॅलन्सेस 45, 45, 45 येणार. जे काय एक्सेस आहे पे ऑफ करून टाका, तरच त्यांचं 1,35,000 राहतं. सो दे विल हॅव टू विड्रॉ द गुडविल दे रिसिव्ड. सो ए बी टू बँक, म्हणजे बेसिकली ए बी टू बँक होईल. बेसिकली काय होतं, त्याने म्हटलं ना कॅपिटल बेस शुड बी 1,35,000. सो क्लोजिंग बॅलन्स शुड बी 45, 45 ओनली टू मेक इट 1,35,000. जो काय एक्सेस आहे पे ऑफ, विड्रॉ द अमाउंट. त्याची एंट्री येणार ए बी टू बँक. ठीक आहे, व्हेरी इझी. सो 7, 8, 9 दिस फॉर होमवर्क. हे होमवर्कला करा, एकदम बेसिक समज. आपण 3 पेज सोडलेले, तिकडे हे कम्प्लीट करा. हो आणलाय ना त्याने. पहिलं 60,000ची एंट्री मारली आहे आपण, जसं करतो तसंच ऍडमिशन मध्ये, की बँक टू सी कॅपिटल आणि मग सी टू ए टू बी गेली टू सॅक्रिफायसिंग, ती पण मारली आहे. म्हणून इकडे सी 7,500 टू ए टू बी असं आलेलं. पण आपल्याला एंडला बॅलन्स 1,35,000 हवंय ना, त्यामुळे जे काय एक्सेस आहे ते पे ऑफ करून टाक. कळलं? सो दॅट इज द थिंग. नाही नाही नाही, तसं नाहीये. त्याने 60 आणलेत, त्याच्यामध्येच गुडविल आहे. कारण क्लिअरली यू कॅन सी ना की कॅपिटल 1,35,000 त्यांना करायचं. सो ऍक्च्युअली त्याने आणलं पाहिजे 45 ओनली टू मेक इट 1,35,000, पण त्याने 15,000 जास्त आणले. सो दॅट इज द गुडविल. नाही, पण आपण एंट्री जेव्हा मारतो, आपण आतापर्यंत अशाच एंट्री मारतो ना. कॅपिटल आणि गुडविल तो आणतो तेव्हा एकत्रच एंट्री मारतो, बँक टू सी कॅपिटल, आणि मग गुडविलची ऍडजस्टमेंट मारतो की गेनिंग टू सॅक्रिफायसिंग. देन वी डेबिट हिम. सो ऑटोमॅटिक हिज बॅलन्स कम्स टू द कॅपिटल, दॅट इज 45. आणि त्याने गुडविल नसतं पण आणलं तरी पण आपण डेबिट मारला असता, विच वुड हॅव रिड्यूस्ड हिज कॅपिटल. त्याने इन्क्लुझिव्ह आणलंय, त्याने कॅश आणि कॅपिटल आणि गुडविल दोन्ही आणलंय, आणि मग गुडविलची ऍडजस्टमेंट. दॅट इज द थिंग. ऍट द सेम टाइम त्याने गुडविल नसतं पण आणलं. ओके,
अज्युम करा त्याने फक्त 45 आणले असते, तरी पण गुडविलची ऍडजस्टमेंट आपण एनिवेज केली असती, तरी पण आपण डेबिट क्रेडिट केलं असतं गेन टू सॅक्रिफायसिंग, मग त्याचं कॅपिटल कमी झालं असतं. आर यू गेटिंग इट? ऑटोमॅटिक यांचं वाढलं असतं विथ दॅट अमाऊंट, त्यामुळे ते 1,35,000 राहिलं असतं. ओके, सो बेसिकली दीज 3 सम्स ऑफ अ होमवर्क, हे 3 सम करा. पार्टनरशिप आपलं ऍडमिशन कम्प्लीट आहे. त्याच्यानंतर उद्या विल कंटिन्यू विथ रिटायरमेंट. उद्या रिटायरमेंटचे एक 3-4 सम्स विल ट्राय टू सॉल्व फटाफट. आय थिंक होतील आपले. ओके, सो जस्ट आज जे झालं रिवाइज करा रिटायरमेंटचा, उद्या विल कंटिन्यू विथ दॅट. ठीक आहे, हे 3 सम कंप्लीट करून टाका बुक मध्ये. चलो, सी यू टुमॉरो. बाय बाय. या बाय. या काय डाऊट आहे? होमवर्क इज 789. डाऊट काय? 1,35,000 साठी ऍडजस्टमेंट. या ओके, आय थॉट इट वॉज अ डाऊट. या वीकला म्हणजे आता उद्यासाठी 3 सम्स आहेत, म्हणजे बुक कंप्लीट करा 3 सम. 789 हेच आपले राहिलेत, बाकी वी हॅव कम्प्लिटेड. या हे 3 सम फक्त राहिलेले, ते कंप्लीट करा. पार्टनरशिप ऍडमिशनचे सम्स आहेत, रिटायरमेंटचे काही सम्स नाही आहेत होमवर्कला. रिटायरमेंटचे उद्या आपण ऍडव्हान्स सम्स करू, फक्त रिवाइज करून ठेवा. ओके, चलो बाय बाय, टेक केअर, सी यू. या बाय बाय बाय.